लेक्चरचा सारांश थोडक्यात सांगतो आता का. पर्सनल ॲडवाईस, अगदी साधा ॲडवाईस. एक सगळे डाएट सोडून द्या. एक एंडोक्राईन डाएटचे, जसं मी म्हणलं की हॉर्मोनचा खेळचं डाएट जे आहे बघा, मी ॲडवाईस सांगतो, लिहून आणलेत. कमी खा आणि जास्त जागा. वाक्य आहे का? कमी खा आणि जास्त जागा. कमी खा. आपल्याकडे एवढं एवढं प्लेट घेतात आणि खातात, बरोबर आहे. कमी खा. तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही चपाती खरंच बंद करा. 4 खाताय तुम्ही, 3 करा, 3च्या 2 करा, 2ची 1 करा. 1 खात असेल तर अर्धी करा, अर्धी कसं बंद करा. मरत नाही. तसं झालं असं मग ह्या गाया म्हशी कधीच मरून गेल्या, फक्त पालेभाज्या खातात, बरोबर ना. कमी खा आणि जास्त. कार्बोहायड्रेट्स कमी करा, मी सांगितल्याप्रमाणे. साखर पूर्ण बंद करा. मी तुम्हाला एक हे करतो. मी माझ्या माझ्या 50व्या वाढदिवसाला, माझं आता 55 संपलं, मी असं ठरवलं इतका गोड खायचो, इतका गोड की आमच्या आई म्हणायच्या अरे बाळा तुझ्या तोंडाचा वास येतोय. मी इतके लाडू खायचो, अक्षरशः चप्पत थोडं सांगत नाही, म्हणजे मी फ्रँकली अगदी ओपनली करतो, भयान गोड खायचो. तर मी असं ठरवलं की आपण असा एक निर्णय घेऊ की आयुष्यभर आपल्या लक्षात राहायला पाहिजे. आपण लोकांना सांगतो दारू पिऊ नका, आणि डॉक्टर दारू पित असेल तर काय उपयोग आहे, त्याला अधिकार नाही सांगायचा, बरोबर की नाही. तर मी म्हटलं की आपण शुगर इन एनी फॉर्म, वाक्य आहे का बरं का, शब्द काय वापरला, शुगर इन एनी फॉर्म बंद करायचं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये जॅक एम आर असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवर स्टॉकिस्ट मंडळींचे मनापासून स्वागत. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन. तर सखोल म्हणजे किती, तर आता ही 7-8 कागद मी लिहून आणलीत, एवढं सखोल. याच्यामध्ये सगळं गुंडाळून बसवायचा प्रयत्न केला आहे. तसं बघायला गेलं ते फार डिटेलमध्ये आहे आरोग्यविषयी. तर व्याख्यानाची सुरुवात करताना मी एक प्रश्नाने सुरुवात करतो. आरोग्य म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये हेल्थ म्हणतो, तर हेल्थची डेफिनेशन मला कोण सांगताय का. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची, हेल्थची एक सुंदर डेफिनेशन केलेली आहे. तर हेल्थ, जागतिक आरोग्य संघटनेने केलेली डेफिनेशन असे बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. नुसतं फिजिकल नाही, फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे काय की मला कुठला आजार नाही म्हणजे मी एकदम फिट आहे का, नाही. इन्फर्मिटीचा अर्थ काय की जे ओल्ड लोक असतात, बरेच वर्ष अंतरावर पडून आहेत, थकावट आहे, त्यांना विकनेस आहे, तर ह्या लोकांसाठी इन्फर्मिटी. तर अब्सेन्स ऑफ इन्फर्मिटी आणि डिसीज नुसतं असं नाही आहे, त्याच्यामध्ये फिजिकल, मेंटल आणि सोशल हेल्थ ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. तर ह्या निरोगी आयुष्याचे एक 5 पिलर्स आहेत की ज्याच्यावर माझं आज व्याख्यान मेन आधारित असणार आहे. ते 5 पिलर्स म्हणजे कुठले, एक म्हणजे LSM, दॅट इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. दुसरं आहे ते हेल्दी डाएट, सर्वात महत्त्वाचं आणि सर्वांसाठी. तिसरं आहे एक्झरसाईज. चौथं आहे ते साऊंड स्लीप, स्लीपलाही तेवढंच महत्त्व आहे. आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते स्ट्रेस मॅनेजमेंट, की तुमच्या दृष्टीने आता मगाशी त्यांनी सांगितलं की स्ट्रेसफुल लाईफ कंडिशन आहे, तुम्हाला असं असं जावं लागतं, इकडे करावं लागतं आहे, फेस करावं लागतं आहे. आणि 6वं मी एक फॅक्टर त्यात ॲड करीन की जेनेटिक फॅक्टर, जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणतो, की काही आपल्या हातात काही गोष्टी नसतात, त्याचं पण एक गोष्टी ह्याच्यामध्ये आपण बघू. तर ह्या 5 पिलरमध्ये जे पहिला पिलर जो आहे तो आहे डाएट. आता हे जर डिटेलमध्ये सगळं घ्यायचं म्हटलं तर फार डिटेल म्हणजे खूप मोठं लेक्चर होईल, पण मी थोडक्यामध्ये असं सांगतो, नंतर मग एक नटशेलमध्ये मी तुम्हाला एक छोटासा सल्ला देतो. तर त्या टाईप्स ऑफ डाएट, डाएटचे बरेच प्रकार आपण ऐकले असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीक्षित डाएट, बरोबर ना. दीक्षित डाएट आहे सर्वात सुंदर डाएट जी आहे की अख्ख्या जगाने त्याला 9-10 वर्ष ॲक्सेप्ट केलं आहे, ते म्हणजे मेडिटेरियन डाएट आहे. मेडिटेरेनियन जो सी आहे, समुद्र आहे, त्या आसपासची जी लोक आहेत की त्यांचं एक आयुष्यान बघितलं सरासरी त्यांचं 80, 90, 100पर्यंत आहे. म्हणून त्यांनी मग त्यांचा रिसर्च केला की ह्या लोकांचं डाएटमध्ये काय फरक आहे का बाबा, इतके वर्ष का जगतायत, सरासरी आयुष्यमान चांगलं आहे त्यांचं. तर त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं की ह्यांचं जे डाएट आहे त्या मेडिटेरियन डाएटमध्ये ह्यांचं होल फूड म्हणजे प्लेंटी ऑफ व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, होल ग्रेन्स, लीन प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स म्हणजे आपले जे शेंगदाणे, आल्मंड्स, बदाम असतात ना, ह्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, पुढे त्याचा उल्लेख येईल सगळ्या फॅटच्या ह्याच्यामध्ये. तर ह्याचे सगळे हेल्दी फॅट्स आहेत. लीन प्रोटीन म्हणजे काय की प्रोटीन कंटेंट असते पण त्यामध्ये सॉल्ट किंवा फॅट्सचं प्रमाण कमी असतं थोडंसं. तर हे साधारणतः कसं आहे, दिस इज द बेस्ट डाएट ॲक्च्युली. मी थोडक्यात एक थोडी प्रत्येक डाएट सांगणार आहे. दुसरं एक डाएट आहे की लो कार्ब डाएट. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की लो कार्ब आणि हाय प्रोटीन डाएट घ्या, कार्बोहायड्रेट्स कमी करा, कार्बोहायड्रेट कट डाऊन घ्या. तर हाय प्रोटीनने काय होतं की तुमचं जे सबस्ट्रेट आहे हे किटोसिसवर शिफ्ट होतं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की ब्रेनला 2च गोष्टी आहेत, एक म्हणजे साखर आणि कीटोन बॉडीज. साखर मिळते कार्बोहायड्रेट्समधनं, तुम्ही जर कार्बोहायड्रेट कट केले तर मग तुमची फॅट युटिलाइज केली जाते आणि फॅटचं रूपांतर मग किटोसिसमध्ये होतं, म्हणजे फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन होतं आणि कीटोन बॉडीज तयार होतात. ह्या कीटोन बॉडीज तुमच्या ब्रेनसाठी वापरल्या जातात. मग ॲटोमॅटिक जे तुमचं स्टोअर हाऊस आहे फॅटचं तुमचं हे कमी होतं.
अजून एक डाएट आहे पॅलिओ डाएट. मी मुद्दानी नुसती नावं जस्ट एक पॉईंट आउट करतोय. पॅलिओ डाएट म्हणजे काय की आपले जे ॲन्सेस्टर होते, पूर्वज होते, त्यांच्यासारखं डाएट. मग त्यावेळेस त्यांना काय रिफाईंड शुगर नव्हती, प्रोसेस फूड नव्हते किंवा पॅकमधलं फूड नव्हतं. ते हे रॉ मीट किंवा तुमचे सी फूड्स म्हणा, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ह्याच्यामध्ये कॉमन जर बघितलं तर हे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स हे जे आहेत होल ग्रेन्स हे फार कॉमन आहे. अजून एक प्रकार आहे तो एक डॅश डाएट. डॅश म्हणजे काय, डाएटरी अप्रोच टू स्टॉप द हायपरटेन्शन. ब्लड प्रेशरच्या लोकांसाठी खास त्यांनी हे डाएट काढलं, डॅश डाएट. त्याच्यामध्ये सेम हेच आहे, प्लेंटी ऑफ व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, लो फॅट डेअरीज आहेत. पण मेन त्यांनी सांगितलं की तुमचं सोडियम कट डाऊन करा, ट्रान्स फॅट कट डाऊन करा, सॅच्युरेटेड फॅट कट डाऊन करा. आणि शुगरी ड्रिंक जे असतात ना तुमचे पेप्सी, कोकोकोला जे आहेत सगळे आहेत, ह्याच्यामध्ये 80 to 90% शुगर असते. आणि हे सगळे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, त्याच्यामध्ये कार्बन्स आहेत. पुढे जाऊन त्यांनी असं म्हणलं की तुमचे जे इंटेस्टाईनचे जे कॅन्सर्स आहेत हे व्हायचं प्रमाण जास्त आहे. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे ह्या पिण्यामध्ये काहीच मजा नाही आहे. ह्याचे ॲडव्हान्टेज असे आहेत डॅश डाएटचे की तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं आहे, तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क कमी होते, वेट लॉस होतं आहे, आणि मेन म्हणजे तुमचं डिस्लायपिडेमी असतं, LDL इज अ मेन मेजर असतं की तुमचं कंट्रोलमध्ये येते. नंतर काही फास्टिंग डाएट बघा. फास्टिंग डाएटमध्ये 16-8 असं एक डाएट आहे. 16-8 म्हणजे काय की 16 आवर्स तुम्ही फास्टिंग करायचं, त्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. आणि 8 तासाच्या विंडोमध्येच खायचं, 8 आवर विंडोमध्ये खायचं, 16 तास फास्टिंग करायचं. दुसरं काय ते 5-2 डाएट आहे. 5-2 डाएट म्हणजे काय की तुम्हाला कॅलरीज समजा 1200 कॅलरीज लागतात, पण तुम्ही त्या दिवशी 500 कॅलरीज घ्यायच्या, फक्त ओन्ली 500 कॅलरीज. कॅलरी कॅल्क्युलेशन असते. तर आठवड्यातनं 2 दिवस जर तुम्ही असं 5-2 डाएट केलं तरीसुद्धा त्यांचं म्हणणं आहे की तुमचं वेट रिडक्शनला मदत होते. वेगवेगळी डाएट आहेत. दुसरं आहे ते प्रोटीन बेस्ड डाएट आहेत, म्हणजे आपण ज्याला किटो डाएट म्हणतो. किटो डाएट हे फार फेमस झालं की याच्यामध्ये कार्बोहायड्रेट 0 करतात, बरोबर ना. हाय प्रोटीन डाएट, फक्त प्रोटीनच द्यायचं. मग चिकन प्रोटीन्स कशामुळे तुमचे ॲनिमल प्रोटीन्स आहेत, व्हेजिटेबल प्रोटीन्स आहेत, हे पल्सेस आहेत सगळे असे. त्याच्यामध्ये किटोसिस. तर पूर्वी असं होतं की ज्या लहान मुलांना कन्व्हर्जन्स यायचे, फिट्स यायच्या, तर ह्यांना असं अनुभवलं की त्यांना जर किटो डाएट दिलं तर त्यांचे कन्व्हर्जन्स कमी व्हायच्या, कारण सबस्ट्रेट जे चेंज होऊन त्यांचं किटोन बॉडी जोडायचं. ब्रेनला मेन किटोन बॉडी आणि शुगर हे 2 सबस्ट्रेट आहे. आणि दीक्षित डाएटचं सगळ्यांनी ऐकलं असेल, तर हे जे सगळे डाएट आहेत ॲक्च्युली ही सगळी फॅडिस्टिक डाएट आहेत. दीक्षित डाएटचं कोणाला मेकॅनिझम माहिती आहे का? दीक्षित डाएट नक्की काय ऐकलंय का कोणी? बरोबर, येस. दीक्षित डाएटचं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काही खाल्लं की तुमचं इन्सुलिनचं एक माप बाहेर पडतं, म्हणजे इन्सुलिन सिक्रिशन होतं. जसं आपण कार्बोहायड्रेट खाल्ले की साखर वाढली की इन्सुलिन सिक्रेट होतं. मग तुम्ही जर असं फ्रिक्वेंट खात बसले तर मग प्रत्येक वेळेस इन्सुलिन वाढत जाईल, आणि इन्सुलिन वाढत गेलं की इन्सुलिन रेझिस्टन्स येतो. इन्सुलिन रेझिस्टन्स आला की तुमचं ते इन्सुलिन काम करणार नाही. जसं आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो, टाईप 1 डायबिटीसमध्ये काय असतं, इन्सुलिनच तयार होत नाही. पण टाईप 2मध्ये इन्सुलिन तयार होते पण इन्सुलिन काम करत नाही. तर इन्सुलिन का एक्झॅक्टली IR त्याला म्हणतात. तर इन्सुलिन काम कुठं करतं? इन्सुलिन शक्य तुमच्या फॅट, स्केलेटल मसल्स किंवा जी लिव्हरमधली फॅट आहे ह्या ठिकाणी इन्सुलिन काम करतं. तर त्यांचं असं म्हणणं की तुम्ही 2 टाईम जेवा, फक्त किती खायचं आहे तेवढं खा. तसं बघायला गेलं तर हेच असं चुकीचं आहे, कारण पोर्शनसुद्धा महत्त्वाचं आहे. किती खायचं आहे तेवढं खायला काय अर्थ नाही आहे. पण त्यांचं असं म्हणणं की समजा तुम्ही आता सकाळी 9ला खाल्लं आणि डायरेक्ट संध्याकाळी, थोडक्यात हे इंटरमिटंट फास्टिंगसारखंच डाएट आहे. बेसिकली डॉक्टर प्रशांत जिस्करांचं डाएट आहे, पण ते दीक्षित डाएटाने घेतले. डॉक्टर दीक्षित MD PSI माहीत आहे ॲक्च्युली. त्याचा फायदा बेनिफिट झाला आहे लोकांना, नाही असं नाही, पण परत लोकांना रिगेन झाले. सस्टेन वेट लॉस जो आहे ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, की वेट लॉस तुमचा सस्टेन राहायला पाहिजे, तर त्याला फायदा आहे. नाही तर 3-4 महिने आपलं त्या चंद्राच्या कलाप्रमाणे वजन कमी होतं, परत वाढायला सुरू होतं आहे, त्याचा काय उपयोग नाही आहे. अजून एक आहे जॅपनीज डाएट. जॅपनीज डाएटमध्ये जर त्यांनी टेक्नॉलॉजी वेगळी वापरली. त्यांनी काय म्हणले, मुद्दाम मी एक जस्ट सांगतो बरं का, असे बरेच प्रकारचे डाएट आहे. तर जॅपनीज डाएट म्हणजे काय की पोर्शन कंट्रोल करायचा, डिश छोटी घ्यायची. छोटी डिश घेतली की भरल्या जास्त मग बसतच नाही ना. आपली डिश एवढा मोठा भात असतो, बरोबर की नाही. म्हणजे हे ॲक्च्युली हे जे आहे ते खरंच चांगलं आहे त्यांची आयडिया, की तुम्ही कमी घ्या. छोटी डिश घेतली ना की तेवढं तुमचं भरल्यासारखं वाटतं आणि थोडंसं आहे. तर ह्याच्यामध्ये सायंटिफिक किंवा जे गाईडलाईन्स असे सांगतात की कॅलरी रिस्ट्रिक्शन करा. तुम्ही काही खा, तुम्ही नुसतं तेल प्या, तुम्ही नुसते आंबे खा, समजा कॅलरीज कमी करा. मग समजा तुम्हाला 1 आंब्यातनं 200 कॅलरी मिळतात आणि तुम्हाला 1200 कॅलरी दिवसाला पाहिजे, तर तुम्ही 6 आंबे खा, बाकीचं काय खाऊ नका. आपण भाजी भाकरी सगळं खाऊन अजून वर 6 आंबे खातो. म्हणजे हे जे एक्स्ट्रा कार्ब जात आहेत हे मग तुमचं फॅटचे रूपांतर. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आत्तापर्यंत माझा असा एक समज होता की जे फॅट्स आहेत, तेलकट आहेत, ह्यानी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं आहे. पण उलटं आहे, लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेटनी सगळ्यात जास्त कोलेस्ट्रॉल वाढते. सगळ्यात जास्त कोलेस्ट्रॉल वाढायचं कॉज आहे कार्बोहायड्रेट्स. आणि आपल्या इंडियन लोकांमध्ये नेमकं तेच घडतं आहे. 8-8 चपात्या 10-10 म्हणतो ना आपण, हे खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. हेवी ते सेंट्रल ओबेसिटी, पोट याचं जे सगळ्यात मेन कारण हाय कार्बोहायड्रेट्स. त्यामुळे पहिले कार्बोहायड्रेट कट करा.
मी पुढं तर येताना मी सांगेनच, कार्बोहायड्रेट कट करा म्हणजे काय, एखादा माणूस जर 4 चपात्या खात असेल आणि तो शेतात कष्ट करतोय, इनपुट आउटपुट जे म्हणतो आपण, की जेवढं त्याला इनपुट तेवढं आउटपुट करतो, ते गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही नुसतं बसून राहताय सगळे आणि मग तुम्ही खाताय तर तुमचं ते साचणारच ते असं आहे. तर लो कार्बोहायड्रेट डाएटकडे जास्त जा. हाय प्रोटीन फूड डाएटचा प्रकार येईल. दुसरा एक प्रकार असतो लिक्विड डाएट. नुसतं लिक्विड घ्यायचं, फक्त सूप घ्यायचं, फक्त दूधच प्यायचं, बाकीचं काय घ्यायचं नाही. ही अशी बरीच प्रकारची डाएट आहेत. आता डाएटबद्दल मी हे तुम्हाला सांगितलं थोडक्यात, जसं किटो डाएट आहे, मेडिटेरियन डाएट जे प्रकार आहे तो खरंच चांगला प्रकार आहे. त्यांचं म्हणणं की जे लोकली मिळतं ते सगळं खा. जसं उदाहरण सांगतो की आपण सॅच्युरेटेड फॅट्स आहेत, तुमचे जे कोकोनट ऑइल जे आहेत ना, सगळ्यात हायेस्ट सॅच्युरेटेड फॅट तिकडे आहेत. पण मद्रास साईडची लोकं, साऊथ साईडची लोकं तर कोकोनट ऑइलच पितात. मग या लोकांना हार्ट अटॅक आतापर्यंत आले असते, बरोबर की नाही. तर लोकली जे अवेलेबल आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आता थोडक्यात आपण कंटेंट इन्फॉर्मेशन बघू. हे झालं डाएटचे प्रकार्स, कसं खायचं, काय नाही करायचं, फास्टिंग किती करायचं, काय करायचं, असं आहे. कंटेंट इन्फॉर्मेशनमध्ये काय की डाएटमध्ये काय काय असतं, एक तर कार्ब्स असतात, प्रोटीन आहे, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मॅक्रोन्युट्रिएंट्स आहेत. तर आता हे कार्ब्सबद्दल जर म्हणायचं झालं, कार्बोहायड्रेट्स, बरोबर ना, सगळ्यात महत्त्वाचं कार्बोहायड्रेट. मग कार्बोहायड्रेट कशातून मिळतात आपल्याला, तुमचे सगळे चपाती, भात, भाकरी, बरोबर ना, हे सगळे जे सगळे कार्बोहायड्रेट्स आहेत. सगळ्यात मेन हे कट डाऊन करा, असं आहे. तर कार्बोहायड्रेटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड. तर ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल कोण सांगू शकते का, ऐकलं का कधी? ग्लायसेमिक इंडेक्स काय सांगा, थोडक्यात सांगा, म्हणजे कसं आहे थोडंसं कम्युनिकेशन जरा बरं वाटेल. बरोबर. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे की त्याचं स्केलिंग केलं आहे त्या ह्याचं डाएटचं, की हे अन्न खाल्ल्यानंतर तुमची शुगर किती फास्ट वाढते. जेवढी फास्ट वाढेल त्याची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त. मग त्यांनी एक रूल केला की साधारणतः 55च्या खाली जे आहेत ना ते लो ग्लायसेमिक इंडेक्सवाले आहेत, 55 ते 70 जे ते मॉडरेट ग्लायसेमिक, आणि 70च्या वर जे ते हाय ग्लायसेमिक इंडेक्सवाले आहेत. आलं लक्षामध्ये. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जर व्हाईट ब्रेड बघाल, व्हाईट ब्रेड, तर व्हाईट ब्रेडचं 72 ते 80 आहे, सगळ्यात बेकार. साखरेपेक्षा, साखरेचं किती माहिती आहे का, आपण जे टेबल शुगर खातो त्याला काय म्हणतात, सुक्रोज. साखरेचे प्रकार आहे ना, सुक्रोज, गॅलेक्टोज, लॅक्टोज, फ्रक्टोज म्हणजे फळातली साखर. तर सुक्रोज जी आपली असते ती, त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स 64% आहे. इव्हन तुम्ही आईस्क्रीम खा, आईस्क्रीमचं सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, 61 to 62% आहे. आपल्याला वाटतं आईस्क्रीम खाल्लं की माझं फॅट जास्त वाढतं, बरोबर ना. सगळ्यात जास्त जे तुमचे व्हाईट ब्रेड्स आहेत ना, व्हाईट ब्रेड किंवा हे जे आहेत ना, ह्यांनी सगळ्यात जे इंडेक्स जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त आहे तो ग्लुकोजचा आहे. ग्लुकोज डायरेक्ट 100% सगळ्यात हायेस्ट आहे. आणि सगळ्यात कमी कशाचा आहे, सगळ्यात कमी आहे तो तुमचे पीनट्स, शेंगदाणे. खूप सुंदर. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन की तुम्हाला जर वजन कमी करायचं झालं ना, भूक लागली ना, तुम्ही शेंगदाणे खा. भूक लागली ना, तुम्ही शेंगदाणे खा. मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. आपण ब्रेनला फसवायचा एक प्रकार म्हणतो. ब्रेनला कसं फसवायचं, की भूक लागते, भूक लागल्यानंतर ब्रेनमधून हंगर हॉर्मोन सिक्रेट होतात आणि ते पोटाला म्हणतात की तुम्हाला खायला दे काहीतरी. मग आपण काय खातो, वडेपाव किंवा बरोबर मिसळ खातो, ह्या गोष्टी आपण खातो. तर काय करायचं, भूक लागली ना की पोटात पाणी टाकायचं, पहिलं पाणी प्यायचं, 1 ग्लास 2 ग्लास. पोट फुगलं की ते सेन्सेशन, ते नर्व्स असतात तुमच्या न्यूरोएंडोक्राइन्स नर्व्स, त्या ब्रेनकडे जातात, ते म्हणतात दिलं रे मला खायला दिलंय. मग ब्रेन शांत बसतो, फसतो तो. पण परत जर तो ओरडायला लागला तर मग तुम्ही फूड टाका. मग त्यामध्ये फूड असं टाका की जे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. मग त्यामध्ये तुमचे टोमॅटो आले, काकडी आली, ताक आलं, बरोबर आहे ना, तुमचे गाजर, हे जे गोष्टी तुम्ही ह्या खा ना, काय फरक पडते. भूक लागली टोमॅटो खा, भूक लागली मुठभर शेंगदाणे खा. शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मला वाटतं काहीतरी 14 आहे. आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये क्वांटिटी पण कन्सिडर केली जाते. म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स प्लस ग्लायसेमिक लोड यांचा गुणाकार करायचं, भागिले 100 करायचं. म्हणजे उदाहरणार्थ मला की वॉटरमेलनचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, 74-75 आहे, पण त्याचा लोड फक्त 4 आहे. कारण त्याच्यामध्ये कार्ब्स फार कमी आहेत, सगळं पाणी, वॉटरच आहे सगळं, बरोबर ना. त्यामुळं डायबिटिक पेशंट बऱ्याच विचार की आम्ही मँगो खाऊ का, आम्ही वॉटरमेलन खाऊ का, बरोबर ना. तर खाल्लं तरी चालतंय, फक्त मॉडरेट क्वांटिटीमध्ये, कुठलीही गोष्ट मॉडरेट क्वांटिटीमध्ये करायची. तर हे थोडक्यात म्हणजे मी आता प्रत्येक अशा बारीक गोष्टी जरा सायंटिफिक गोष्टी आहेत. ग्लायसेमिक्स लोड, ग्लायसेमिक इंडेक्स असं आहे. आता प्रोटीनबद्दल सांगतो. प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक एलिमेंट आहेत, बरोबर ना. अमायनो ॲसिड्स आपण म्हणतो ना, इसेन्शियल अमायनो ॲसिड, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे असं. इथं प्रोटीन कंपनीचं कोण आहे काय, प्रोटीन पावडर आहे कंपनीचं कोण आहे का, कोणीच नाही. हां असेल तर हात वर करा. प्रोटीन प्रमोट कोण करतं का इथं, बरं ठीक आहे. चला प्रोटीनच्या पावडरबद्दल एक सांगतो. समजा आपण म्हणतो ना हाय प्रोटीन डाएट घ्यायचं. प्रोटीनचे प्रकार आहेत, ॲनिमल प्रोटीन्स आहेत, प्लॅन्ट प्रोटीन्स आहेत, बरोबर ना. ॲनिमल प्रोटीन्समध्ये तुमचे मग सगळं वे प्रोटीन आपण म्हणतो. वे प्रोटीन मिल्कमध्ये मिळतं. मिल्क आता ॲनिमल ओरिजिनचं असल्यामुळे त्याला म्हणतात. तर वे प्रोटीन जे आहे ना ते चांगलं काय तर इझिली डायजेस्टेबल आहे. तर ह्या प्रोटीनच्या बाबतीमध्ये पीडीका स्कोर म्हणतात. पीडीका स्कोरचा लॉंग फॉर्म काय,
प्रोटीन डायजेस्टिव्हिटी करेक्टेड अमायनो ॲसिड स्कोर तो किती पाहिजे? 1 पाहिजे. करेक्ट. तर हा कसा कॅल्क्युलेट करतात? पीडिका स्कोर कसा कॅल्क्युलेट करतात? तर बरं, तर त्याचं एक असं आहे की प्रोटीनची क्वालिटी बघतात. क्वालिटी म्हणजे काय की त्याच्यात किती नंबर ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. अमायनो ॲसिडचे प्रकार आहेत ना, किती प्रकार आहेत? इसेन्शियल, नॉन इसेन्शियल आणि कंडिशनली इसेन्शियल नावाचा एक अमायनो आहे. अजून एक अमायनो ॲसिडचा प्रकार आहे BR ब्रँच चेन अमायनो ॲसिड्स, BCAA. करेक्ट. बरेच MR लोक म्हणतात की डॉक्टर आमच्यामध्ये BCAA. BCAAचं काय कसं कुठले BCAA आहेत? लुसिन, आयसोलुसिन आणि व्हॅलिन. तर हे कशासाठी वापरतात? हे जे ॲथलेट लोक जे आहेत, कारण ब्रँच चेन अमायनो ॲसिड जे आहेत नाही मसल रिपेअरसाठी जास्त आहे. त्यामुळे या लोकांना जे ॲथलेट लोक आहेत किंवा इंटेन्स ट्रेनिंग करणारे जे लोक आहेत, बॉडी बिल्डिंग करणारे लोक आहेत, ह्याच लोकांसाठी BCAAचं तर वापर केला जातो. तर क्वालिटी ऑफ प्रोटीनमध्ये कसं आहे? मॅक्झिमम इसेन्शियल अमायनो 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत आणि 11 नॉन इसेन्शियल. इसेन्शियल अमायनो ॲसिडचा अर्थ काय की ते बॉडीला इसेन्शियल आहेत पण बॉडी तयार करू शकत नाही आपल्या शरीरामध्ये, मग ते बाहेरून घ्यावं लागतात. आणि उलटं आहे, नॉन इसेन्शियल ज्याची गरज नाही ते बॉडी आपली तयार करते. तर हे इसेन्शियल अमायनो ॲसिड लक्षात ठेवायचं. तुम्हाला मी एक साधं सांगतो. अरवा हिल्स म्हणून आहेत बघा, आपल्या महाराष्ट्र आणि इंदोरची बॉर्डर जी आहे ना, अरवा हिल्स. तर त्याच्यावरनं अरवा हिल MPTT, AR म्हणजे आर्जिनिन, बरोबर की नाही, V फॉर व्हॅलिन. हे थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी आहे. ते 9 साधारणतः हे आहेत. H म्हणजे हिस्टिडीन, L म्हणजे लुसिन असं. तर हे बाकीचे सगळे नॉन इसेन्शियल. आणि कंडिशनल इसेन्शियल म्हणजे काय की काही नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड इसेन्शियल बनतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता की तुमचं स्ट्रेसफुल लाईफ आहे, तुम्ही ICUमध्ये ॲडमिट आहेत, त्यावेळेस ते इसेन्शियल बनतात आणि तुम्हाला ते हेल्प करतात. टिश्यू रिपेअर, बॉडी रिपेअर, बरोबर ना, असं साधारणतः. तर हे जे ॲनिमल प्रोटीनमध्ये कुठले आहेत? केझिन आहे. केझिन कशामध्ये असतं? जसं आपण व्हे प्रोटीन म्हणतो का नाही, व्हे प्रोटीन, केझिन कशाला असते? केझिन असतं दुधामध्ये. तापवलं की केझिनचं केझिनोजन म्हणजे साय तयार होती. तर केझिन जरा पचायला थोडंसं जड असतं, म्हणून हे कधी घ्यायचं? रात्री घ्यायचं. बघा आपण दूध कधी पितो? रात्री पितो का नाही? रात्री झोपताना प्यायचं, कारण ते स्लोली डायजेस्ट होतं. व्हे प्रोटीन जे आहे ते चांगलं आहे. मग केझिन जर स्लोली डायजेस्ट होत असेल तर त्याची क्वालिटी चांगली आहे का? क्वालिटी चांगली नाही, बरोबर ना. इसेन्शियल अमायनो ॲसिड प्रमाण कमी आहे. नंतर मग तुमचं एक प्रोटीन आहे, मीट प्रोटीन आहे, फिश प्रोटीन आहे. हे प्रत्येकामध्ये वेगळं आहे. फिश प्रोटीनमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे हेल्दी फॅट्स म्हणतात. पुढे त्याचा उल्लेख फॅट्समध्ये येईल. एक प्रोटीन जे आहे ना, सगळ्यात चांगलं हाय क्वालिटी प्रोटीन कुठलं असेल तर एग व्हाईट. एग व्हाईट इज द बेस्ट प्रोटीन. पण जे आमच्यासारखे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना बेस्ट प्रोटीन कुठलं आहे? एग व्हाईटसारखं पनीर. पनीर आणि एग व्हाईट ह्याच्यामध्ये सेल नसते बघा, ह्याला असेल्युलर प्रोटीन म्हणतात. असेल्युलरमध्ये तुम्ही कितीही खा तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही 8-8, 10-10 अंडे व्हाईट खा म्हणतो मी. येलोमध्ये कोलेस्ट्रॉल असते, पण एक महत्त्वाचा भाग येलोमध्ये व्हिटॅमिन D पण असते. मग येलो कोणाला हे ॲडवाईस करायचं की जे ऑलरेडी लोक कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहेत, हार्ट अटॅक घेऊन गेले आहेत, बायपास झाले, अँजिओप्लास्टी झालेली आहे, बरोबर ना, ह्या लोकांना येलो खायला सांगू नका. पण ज्या फिमेल पार्ट जे आहेत, बायका जे आहेत, बायकांमध्ये कधी मला सांगा कुठल्या बाईला पाळी जायच्या अगोदर हार्ट अटॅक आलाय का? ऐकली कुठली अशी बाई की तिला हार्ट अटॅक आला? रेअर कंडिशन आहेत, अजिबात नाही. त्याचं कारण असं की त्यांचे इस्ट्रोजन हॉर्मोन्स त्यांना प्रोटेक्ट करतात बायकांना. पण तेच पाळी गेली, बाईचं इस्ट्रोजन संपलं, इट इज कन्सिडर्ड ॲज इक्वल टू मेल पार्टनर. मग त्या मात्र बायकांना, बऱ्याच बायकांना आलेले आहेत. दुसरा एक इस्ट्रोजनचा एक महत्त्वाचा भाग सांगतो. लेडीज दोघी बसल्यात, पाळी गेल्यानंतर मी त्यांना अशी रिक्वेस्ट करीन की ही जी इस्ट्रोजन लेवल असते, इस्ट्रोजन हे सगळं एंडोक्राईन हॉर्मोन जे असतात ना, इस्ट्रोजन तुमची बोन डेन्सिटी हेल्प करतात, मदत करतात. बोन डेन्सिटी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो. पाळी गेली ना की सडन इस्ट्रोजन खाली पडतं. पहिले 5 वर्ष नीट ऐका बरं का. मी आमच्या आईला सांगितलं, माझ्या मिसेसला सांगितलं, पोस्ट मेनोपॉजल आहेत, पाळी गेली की हाय डोस ऑफ कॅल्शियम खायला सुरू करा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर डाएट. तुम्ही 2 ग्लास दूध प्या, 8 ग्लास दूध प्या, नाही तर ते राजगिरा खा, काय खा. रोज 2 गोळ्या, म्हणजे कमीत कमी 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम खायचं. लोकांना असं वाटतं डॉक्टर 2 गोळ्या, 1000 मिलीग्रॅमची कुठली गोळीच नाही आहे. जे आपल्या जी कॅल्शियमची गोळी ती 12.5 मिलीग्रॅम, 1250ची आहे, पण त्याच्यामध्ये एलिमेंटल किती असतं? 500. मिनिमम 1000 मिलीग्रॅम खा, तुमचा बोन लॉस होणार नाही, बोन डेन्सिटी महत्त्वाची राहील. आणि पुरुषामध्ये जे हाडांची ठिसूळता आहे ते कोण मेंटेन करतं? पुरुषामध्ये कुठला हार्मोन असतो? मग तो बोन डेन्सिटी मेंटेन करतो का? नाही. कोण करतं मग? इस्ट्रोजनच करतं. या टेस्टोस्टेरॉनचं रूपांतर सुद्धा इस्ट्रोजनमध्ये होतं, बरोबर. आणि हे इस्ट्रोजन म्हणजे थोडक्यात बोन डेन्सिटीसाठी बेस्ट हॉर्मोन इज इस्ट्रोजन हॉर्मोन, असं आहे. हे आता विषय असे भरपूर, म्हणजे नॉलेज जर मी सांगत बसलो तर भरपूर होत जाईल. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि फार इंटरेस्टेड गोष्टी आहेत ह्या. तर हे प्रोटीनबद्दल झालं की त्याची पीडिका स्कोर झाला, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, असेल्युलर प्रोटीन आणि हे सगळं झालं. ओके, आता पुढचं आपण घेऊ फॅट्सबद्दल.
फॅट्सचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? फॅट्सचे प्रकार एक म्हणजे सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स, बरोबर आहे ना? सॅच्युरेटेड फॅट सगळ्यात वाईट. सॅच्युरेटेड फॅट कुठले आहेत? सॅच्युरेटेड म्हणजे घट्ट होतात, डालडा झालं, बरोबर की नाही, तुमचं तूप झालं. तुपाला असं वाक्य वापरतात, घी इज नेक्स्ट टू नथिंग, वाक्य आहे का नीट? असे त्यांनी रिसर्च केले सायंटिफिक, की घी घेतल्याने तुमची सबक्युटेनियस फॅट वाढते कम्पेअर्ड टू प्लेन ऑइल. तुम्ही ऑइल जर खाल्लं ना, समजा फॉरेन कंट्रीजमध्ये ऑलिव्ह ऑइल असं कच्चं वाढतात सॅलड्सवर सर्विंग म्हणून, बरोबर आहे ना? तर तुम्ही तूप जे आपण म्हणतो तूप, आयुर्वेदिक लोक म्हणतात की हे पंचकर्म केले असते, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, बरोबर ना, लोण्याचं तूप, काही नाही, घी इज नेक्स्ट टू नथिंग. तर आमच्या ज्या कॉन्फरन्स असतात डायबिटिक, ह्याच्यामध्ये बरेच डायटिशियन्स येतात, अगदी चांगल्या चांगल्या, म्हणजे जे तुमचे सुपरस्टार जे आहेत ह्यांचे डायटिशियन्स आहेत, ऋचा मेहता, ह्या एक्सलंट त्यांचं नॉलेज असतं अगदी, आणि बेसिक सांगतात की अक्षरशः ऐकत बसावं असं वाटतं. तर घीचं, तुपाचं तुम्हाला किती अलाउडेड माहिती आहे का? एक साधारणतः एक छोटा चमचा असतो का नाही, तेवढा एक चमचा तुम्ही दिवसभर खाल्ला तर चालतोय. ॲक्च्युली फॅट्सची गरज आहे, कारण कोलेस्ट्रॉल हे जे सगळे हॉर्मोन्स आहेत ना आपले, हे सगळे हॉर्मोन्स कशापासून तयार होतात? सेक्स हॉर्मोन्स. सेक्स हॉर्मोन जर तुम्ही बघितले, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, हे सगळे तयार होतात कोलेस्ट्रॉलपासून. त्यामुळं कोलेस्ट्रॉलची सुद्धा गरज आहे. इट इज निडेड टू प्रिपेअर युअर हॉर्मोन्स. अजिबातच तेलकट खायचं नाही असं नाही, खायला पाहिजे, फक्त त्याच्यामध्ये मॉडरेट. कुठलीही गोष्ट अति करू नका, अति तिथे माती म्हणतो ना आपण, तसा प्रकार असं आहे. तर ह्या सॅच्युरेटेड फॅटमध्ये डालडा आहे, आणि जे ऑइलमध्ये जे आहेत तुमचं, एक मी मग सांगितलं की कोकोनट ऑइल आणि पाम ऑइल. आता तुम्हाला एक मी गव्हर्नमेंटचा रूल माहीत नसेल तुम्हाला, मी सांगतो. गव्हर्नमेंटचा असं रूल आहे की तुम्ही शेंगदाणा तेल घ्यायला जा, त्याच्यामध्ये 30% शेंगदाणा तेल आणि 70% पाम ऑइल ॲड करायचं, त्यांना अलाउड केलं आहे. कारण मी तिकडे गेलो होतो या कोकणामध्ये, तिथं पाम ट्रीज होत्या, तर त्यांनी सांगितलं की ह्या गोदरेजच्या कंपन्या किंवा ह्या कंपन्या आमचं उचलून घेऊन जातात आमचे सगळे, आणि 70% तुम्ही सोयाबीन ऑइल घ्या, 30% सोयाबीन, 70% पाम तेल असते त्यामध्ये. म्हणजे आपण असं म्हणतो की मी पूर्ण सोयाबीन तेल खातो, शक्यच नाही. तुम्हाला तसं करायचं असेल तर मग आपले जे घाणे असतात, करडीचे घाणे, तिथले घाणे, तर त्याच्यामध्ये पुढे येणार आहे की कुठलं ऑइल कुकिंगसाठी चांगलं आहे त्याच्याबद्दल. तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडमध्ये 2 प्रकार आहेत, एक पॉली अनसॅच्युरेटेड आणि मोनो. पुफा मुफा आपण ऐकलं असेल बरं ना, पुफा मुफा, पॉली अनसॅच्युरेटेड. पॉली अनसॅच्युरेटेडमध्ये परत 2 प्रकार आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड म्हणजे कंटेंट आहे ते, ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9. तर सगळ्यात चांगलं कुठलं असतं? ओमेगा 3. ओमेगा 3 इज व्हेरी गुड, दिस हार्ट हेल्दी फीट म्हणतात त्याला, म्हणतात हेल्दी फॅट्स म्हणलं तरी चालेल. ते ओमेगा 3 साधारणतः ऑलिव्ह ऑइल, ॲव्हॅकॅडो, हे जे सगळे फॉरेनचे जे आहेत ना, म्हणून ह्या लोकांना ऑलिव्ह ऑइल नंबर 1 म्हणले त्यांनी, बरोबर ना? ऑलिव्ह ऑइल आहे, फ्लॅक्सीड ऑइल आहे. फ्लॅक्सीड म्हणजे काय? जवसाचं तेल असते. ते चिया सीड ऑइल आहे, वॉलनट असतं ना, वॉलनट ऑइल, त्याच्यामध्ये ओमेगा 6 जास्त असते. करडईच्या ऑइलबद्दल काय मत आहे तुमचं? करडईच्या सफोलाची ॲड बघितली का तुम्ही? हार्ट हेल्दी ऑइल म्हणून येतं का नाही? तर करडे ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे काय? बेसिक थिंग सांगतो बरं, काय कोणाला माहीत नसतात. ओमेगा 3 टू ओमेगा 6 हा जो रेशिओ आहे, हा ओमेगा 3 जास्त पाहिजे, ओमेगा 6 कमी पाहिजे. करडेमध्ये उलट आहे, ओमेगा 6 जास्त आहे, ओमेगा 3 कमी आहे. सूर्यफूलमध्ये पण तसंच आहे, ओमेगा 6 जास्त आहे, त्यामुळे ही थोडी मॉडरेट कन्सिडर केली तरी चालतील. त्यामुळे करडेचं तेल चांगलं आहे असं नाही. सगळ्यात चांगलं ऑइल कुठलं मग? बेस्ट ऑइल इज तुमचं सोयाबीन ऑइल. ऑलिव्ह ऑइल तर आता फॉरेन कंट्रीजमधले त्यांना पैसा मिळतो. नंतरचं आहे शेंगदाणा ऑइल. शेंगदाणे सुद्धा खूप चांगले आहेत शेंगदाणे. तर ओमेगा 3, ओमेगा 6 झालं. आता ओमेगा 9 बद्दल सांगतो. ओमेगा 9 म्हणजे आल्मंड जे असतात ना, आल्मंड तुमचे म्हणा की नट्स जे आहेत ना, पीनट्स आहेत, आपण म्हणतो ना गरीबाचा बदाम आहे शेंगदाणा म्हणजे, असं आहे. अक्षरशः उत्कृष्ट मला सांगतो, तुम्ही कितीही शेंगदाणे खा, काही नाही, कारण शेंगदाण्यामध्ये फायबर जास्त असतात. अजून एक दुसरा प्रकार, शेंगदाणे जर तुम्ही कच्चे हे केले तर तुम्हाला तेल निघतं, बरोबर आहे ना? शेंगदाणे तुम्ही भाजल्यानंतर तेल एवढं निघत नाही, कारण ते तेल एनर्जी म्हणून वापरलं जातं भाजण्यासाठी. तर भाजून खाल्लेले शेंगदाणे तर त्याच्यामध्ये अजून चांगले. कच्चे खाल्ले तर ठीक आहे, तुम्ही आपण त्याला स्प्राउटेड म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड, स्प्राउटिंगमध्ये काय होतं, अमायनो ॲसिड तयार होतात, रिच सोर्स ऑफ प्रोटीन्स. पण कच्च्या शेंगदाण्यामध्ये तेल असतं जरा थोडंसं, असं आहे, ते वाईट नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये घरच्या ह्याच्यामध्ये की कुठलं ऑइल यूज करायला पाहिजे कुकिंगसाठी? विच इज द बेस्ट ऑइल फॉर कुकिंग? सोयाबीन ऑइल. मोठ्याने सांगा. चालेल. तर कसं आहे, सगळेच ऑइल सारखे आहेत, कुणामध्ये ओमेगा 3 आहे, कोणामध्ये ओमेगा 6 आहे, कोणामध्ये येतं. त्यांचं असं म्हणणं आहे की मिक्सचर ऑफ ऑइल वापरा. सगळ्यात महत्त्वाचं बघा, एकच ऑइल नका, नुसतं सोयाबीन करू नका. तुम्हाला ओमेगा 6 पण मिळाले पाहिजे, ओमेगा 9 पण मिळाले, बरोबर ना? त्यामुळे मिक्सचर ऑइल चेंज करा. मग ह्या वेळेस तुम्ही जर समजा सोयाबीन आणलं तर पुढच्या वेळेस शेंगदाणा आणा, त्याच्या पुढच्या वेळेस करडे आणा, काही फरक पडत नाही. किंवा पूर्वीच्या ज्या म्हाताऱ्या बायका होत्या, सकाळचा स्वयंपाक करताय, ब्रेकफास्ट करताना समजा सोयाबीनमध्ये केलं, दुपारचं जेवण केलं, हे सुद्धा उत्तम आहे. काही लोक तर मिक्स करतात,
म्हणतो ना, एक म्हणजे 1:2 हाफ पार्टमध्ये समजा एक हे घेतलं ते घेतलं, शक्यतो मग कसं हे डिस्टेस्टला असतं. पण मिक्सचर ऑफ ऑइल इज द बेस्ट. कुठलंच ऑइल असं नाही. आणि दुसरा एक भाग आहे, ऑइल कच्चं खाल्लेलं चांगलं. जेवढं ऑइल तुम्ही तळाल का नाही, ऑइल तळलं की काय तयार होतं, ट्रान्स फॅट तयार होतं. सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्स फॅट. आपण जे तळल्यानंतर जे काळ्या वाफ आहेत ना, खमंग वास येतं बघा, हा मस्त वडेपाव. तर ही जी सटायटी असते ना आपली, तर ह्या सगळ्यात वाईट असा ट्रान्स फॅट. ट्रान्स फॅट काय करतात माहिती आहे का, ट्रान्स फॅट एंडोथेलियल डिस्फंक्शन करतात. वाक्य नीट आहे बरं का माझं. तुमची लोक असली असती ना सिनियर्स, खरंच फार मजा आली असती. स्टॉकिस्ट लोक जरा थोडीशी, कारण ही बरीच सिनियर बी होती. मी मुद्दाम असं टच करायचं ठरवलं की मला बाकीच्यापेक्षा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या, कारण ह्याला कोणी टच करत नाही. तर एंडोथेलियल डिस्फंक्शन इज द मेन कल्प्रिट इन एनी, कुठल्याही गोष्टीमध्ये, हार्ट अटॅकमध्ये. एंडोथेलियम म्हणजे काय, रक्तवाहिनी जी असती, हृदयाची असू, पायाची असू, मेंदूची, त्याच्या आतमधलं जे कवर आहे त्याचं डिस्फंक्शन झालं की तुम्हाला गोष्टी सुरू झाल्या. करेक्ट. तर एंडोथेलियल डिस्फंक्शन म्हणजे ती लाली झाली की तिथं मग तुमच्या प्लेटलेट चिटक्या लागतात, फायब्रस कॅप तयार होतात, म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणतो ना, कोलेस्ट्रॉल सिंथेसिस. तर तो जो फायब्रस कॅप आहे तो वयाच्या 9व्या वर्षी सुरू होतो. कितव्या, 9th. म्हणजे डिस्लायपिडेमियाचा प्रकार आपल्या वयाच्या 9व्या वर्षी सुरू झालेला असतो. त्यांचं असं म्हणणं की आता यंग लोकांमध्ये, आता तुम्हाला एक मी दुसरं उदाहरण देईल बघा. ह्या पिंपरी चिंचवडच्या 2 बहिणी होत्या. मी जे मगाशी जे जेनेटिक जो पार्ट सांगितलं होतं ना, की हेरिडिटरी हायपर ट्रायग्लिसरायडिमिया, हेरिडिटरी, त्यांची काही चूक नाही बिचाऱ्यांची, पण त्यांचं अनुवंशिक असं की त्यांचा ट्रायग्लिसाईड वाढते. नॉर्मल ट्रायग्लिसाईड किती असतात, वागचौरे साहेब गेले का, नॉर्मल ट्रायग्लिसाईड किती असतात, ट्रायग्लिसराइड्स बघा, लॅब लोकांना लक्षात नाही तर आपण काय लक्षात ठेवायचं. नॉर्मल ट्रायग्लिसराइड 150च्या वर नसावे, 150च्या वर. 150 पर्यंत नॉर्मल ट्रायग्लिसराइड असतात. माझ्याकडं असे पेशंट आलेले आहेत 1200 ट्रायग्लिसराइड्स आहेत, 1200, 800, 900. गाईडलाईन्स काय सांगतात तुम्हाला सांगतो, नीट आहे का. बऱ्याच डॉक्टर लोकांचं बघितलं, ट्रायग्लिसराइड वाढलं की फिनोफायब्रेट सुरू करतात. गाईडलाईन सांगतात 499 होईपर्यंत ट्रीट करू नका, नेवर ट्रीट द ट्रायग्लिसराइड लेवल्स. बघा, फार इंटरेस्टिंग केस सांगतो, ऐका तुम्ही. ट्रायग्लिसराइड्स ट्रीट करायची मेडिसिननी गरज नाही. कुणी फिनोफायब्रेटचे ड्रगवाले असेल ते मला शिवाय देतील, चालेल, काय हरकत नाही. आणि ट्रायग्लिसराइड्स 499च्या वर गेलं तर का ट्रीट करायचं, ट्रीट करायचं इन द इंटरेस्ट टू प्रिव्हेंट पानक्रियाटायटिस. पानक्रियाटायटिस होऊ नये म्हणून ट्रीट करायचं, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून नाही. कार्डिओव्हास्क्युलर मॉर्बिडिटीस हे ट्रीट करायचं नाही. आलशामध्ये ह्या लोकांना पानक्रियाटायटिस बसायचे चान्सेस जास्त असतात, हायपर ट्रायग्लिसराइडच्या लोकांना. तर त्याच्यामध्ये असं असतं की जी ओबेज लोक असतात, पोट मोठे लोक असतील, लोक ज्याला ओबेज म्हणतो ना आपण, यांच्या लिव्हरमध्ये फॅट्स आहे, जसं आपण नाफेल्ड, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज सध्या खूप वाढत चालले. तुम्ही सोनोग्राफी करा, 40% लोकांना लिव्हरमध्ये फॅट सांगतील, ग्रेड 1 फॅटी लिव्हर, बरोबर ना. नाफेल्ड किंवा त्याला नॅश म्हणतात, नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहिपॅटायटिस. त्याला आता एक नवीन शब्द काय आला आहे, मॅसेल्ड म्हणतात, मेटाबॉलिकली असोसिएटेड. मेटाबॉलिक असोसिएटेडमध्ये 4 कंडिशन्स आहेत. एक, डिस्लायपिडिमिया म्हणजे ट्रायग्लिसराइड जास्त, HDL कमी, बरोबर का, HDL कमी, त्याच्यानंतर तुमचं सेंट्रल ओबेसिटी, हायपरटेन्शन आणि डायबिटीस. ह्या 5 गोष्टी असेल तर त्या पेशंटला मेटाबॉलिकली डिसऑर्डरमध्ये त्याला घालतात त्याला. आणि त्याच्यामध्येच बायकांमध्ये PCOD नावाचा प्रकार आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, बरोबर ना. तर त्या लोकांमध्ये सुद्धा मेन कल्प्रिट काय असते, इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स. तर ह्याला ट्रीटमेंट काय माहिती आहे, ह्याला फक्त ट्रीटमेंट आहे वेट लॉस. ट्रायग्लिसराइड कमी करायला ट्रीटमेंट काय, वेट लॉस. HDL वाढवायला ट्रीटमेंट काय, कुठली गोळी नाही, बरोबर ना. त्याला वेट लॉस फक्त महत्त्वाचं आहे. तर सांगायचा उद्देश काय, सायंटिफिक मी काय सांगतोय का, की लायपोप्रोटीन पुढे येईल बरं का. ते मी आता जस्ट विषय निघालून सांगतोय, थोडं उशीर झाला तर चालेल ना लेक्चरला. लायपोप्रोटीन लायपेज ॲक्टिव्हिटी, हे जे एन्झाईम्स आहे ह्या फॅटमधनं रिलीज होतं, बरोबर ना. पूर्वी असं वाटायचं की फॅट फक्त स्टोअर हाऊस आहे, फक्त चरबी साठवली जाते, नाही. पुढं ते पण सांगेन की फॅट्स हे न्यूरो एंडोक्राईन हॉर्मोन रिलीज करतात, जसं लेप्टिन्स आहेत, लेप्टिन्स फॅटमधून जातात. तर ही लायपोप्रोटीन लायपेज ॲक्टिव्हिटी काम करायला ती काय करते, लायपेज म्हणजे लायपोलिसिस, चरबी फोडणे, वितळवणे, बरोबर ना. ती वितळली तर पेशीला वापरता येईल, ती जर नाही वितळली तर ती साचली जाईल पेशींमध्ये. मग ही लायपोप्रोटीन लायपेज ॲक्टिव्हिटी, ते असं हुशार आहे, ते म्हणतं इन्सुलिन असेल तर मी काम करणार, इन्सुलिन काम करतं तर मी काम करणार. मग ही जी ओबेज लोक असतात, ओबेज लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो, इन्सुलिन जास्त असतं, इन्सुलिन काम करत नाही. इन्सुलिन काम करत नाही म्हणून लायपोप्रोटीन लायपेज ॲक्टिव्हिटी काम करत नाही, आणि लायपोप्रोटीन लायपेज ॲक्टिव्हिटी काम करत नाही म्हणून चरबी अजून साठत जाते, बरोबर. म्हणजे या लोकांनी जर व्यायाम करायला सुरू केला, इन्सुलिन रेजिस्टन्स त्यांचा जर कमी झाला, ॲटोमॅटिक लायपोप्रोटीन लायपेज ॲक्टिव्हिटी काम करते आणि तुम्हाला लायपोलिसिस व्हायला सुरू करतं, बाकीच्या सगळ्या ट्रायग्लिसराइड कमी व्हायला सुरू करतात. जर तुमचं ते केल्यानंतर जर ट्रायग्लिसराइड नाही कमी आलं तर मग तुम्ही ट्रीट करा, कुठलाही ड्रग वापरा. पहिले स्टॅटिन्स वापरतात, फिनोफायब्रेट्स आहेत, आता PCSK9 इन्हिबिटर्स म्हणून फार कॉस्टली इंजेक्शन आली, काही लोकांना द्यावं पण लागतं. सगळ्यात बॅड कोलेस्ट्रॉल कुठलं आहे, रिपोर्टवर बघायचं असेल ना, आता हे रिपोर्ट देतील बघा, प्रत्येकाने बघा रिपोर्ट. मी ॲक्च्युली एक रिपोर्ट आणणार होतो, रिपोर्ट वाईज मी डिस्कस करणार होतं. सगळ्यात बॅड कोलेस्ट्रॉल इज LDL कोलेस्ट्रॉल. हे जे
कार्डिओलॉजिस्ट असतात ते बघताना फक्त LDL किती विचारतात, बाकीच नको सांगू म्हणतात. LDL किती आहे, इफ इट इज मोर दॅन 190 मोर चान्सेस ऑफ हार्ट अटॅक, मोर अँड मोर. पूर्वीच्या गाईडलाईन्स होत्या 120पर्यंत ठेवा, 130पर्यंत. आताच्या गाईडलाईन्स आहेत 100च्या खाली ठेवा. किती, 100च्या खाली. मग त्यात त्यांनी सांगितलं की डायबिटीस आहे ना तुला, 70च्या खाली ठेव. तुला डायबिटीस आणि हायपरटेन्शन दोन्ही आहेत ना, 2 कोमॉर्बिड कंडिशन आहेत ना, तर तू 55च्या खाली ठेव. किती, 55च्या खाली, ॲज लो ॲज पॉसिबल. तर टोटल कोलेस्ट्रॉल आणि LDL कोलेस्ट्रॉल दॅट इज अ बॅड कोलेस्ट्रॉल. चांगलं कोलेस्ट्रॉल कुठलं आहे, HDL. H शुड बी हाय अँड L शुड बी लो. तर HDL जे आहे, मी तुम्हाला जे सांगितलं की HDLचा लिव्हरशी संबंध आहे, फॅटशी संबंध आहे आणि एक्झरसाईजशी. त्यामुळे एक्झरसाईज हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा होता की जे सोयाबीन ऑइलचं जे म्हणले, सोयाबीन ऑइलमध्ये फायटोइस्ट्रोजन्स असतात. फायटोइस्ट्रोजन्स म्हणजे जे इस्ट्रोजन मिमिकसारखे करतात. त्यामुळं पाळी गेलेल्या बायकांसाठी सोयाबीन ऑइल इज द बेस्ट ऑइल. सोयाबीन खूप चांगलं आहे. हे पाळी गेल्यानंतर जे गरम गरम होणे, हॉट फ्लशेस, जे सिम्पटम्स असतात त्याला मेनोपॉझल सिम्पटम्स होतात. लक्षात येत नाही आपल्याला, चिडचिड होती, आपल्याला गरम होतं, त्यांना गार वाजत असतं, आपल्याला गार वाजता त्यांना गरम होतं, इमोशनल लॅबिलिटी असतात, डिप्रेशन असतो, मूड स्विंग्स होतो. तर हे जे आहेत ना, ह्या लोकांनी जर साधं सोयाबीन जरी इंट्रोड्यूस केलं तरी बऱ्यापैकी त्यांना फायदा होतो. ट्रान्सफॅट सांगितलं, ट्रान्सफॅट विषय कुठे होता, एंडोथेलियल डिस्फंक्शनवर. तर एंडोथेलियल डिस्फंक्शन हे मेन कल्प्रिट असते. ट्रान्सफॅट खाऊ नका. तर ट्रान्सफॅट म्हणजे तळलेलं. आणि आपल्याकडं मॅक्झिमम मी बघतो की वडापाव खाणारी संस्कृती फार आहे. त्या ट्रान्सफॅटमध्ये एक वैशिष्ट्य असं की समजा एवढं तेल राहिलं, मी परत उकळलं, अजून ट्रान्सफॅट, अजून उकळलं. हे लोक काय करतात, कालचं राहिलेलं परत दुसरं मिस करतात, परत राहिलं की परत मिस करतात, बरोबर ना. म्हणजे 10-10 दिवस ते तेल उकळत होतं. सगळ्यात वर्स्ट ते. तुम्ही खा वडापाव आपल्या घरी करून खा. जे राहिलेलं तेल आहे ना, ते भाजीला सुद्धा वापरू नका, असं बोललं जातं, फेकून द्या. तर दीज आर द ट्रान्सफॅट, सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे पॉईंट्स आहेत ना, मला असं वाटत नाही लेक्चरमध्ये बाकी कोणी कव्हर करतील, कारण खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि घडतात. कुठेही तुम्ही आता मला चहा द्या, तुम्ही गरम याच्यात जर प्लास्टिकच्या कपमध्ये चहा दिला तर मी पिणार नाही तिथं. का, आता ते प्लास्टिकचं जे कोटिंग असतं आतमध्ये, बरोबर ना, ते तुम्हाला विरघळतं, नंतर पॉलिव्हिनिल क्लोराईड जे आहे, आणि ते तुम्हाला नंतर कॅन्सर करतं. साध्या साध्या गोष्टी आहेत. साधी पाण्याची बॉटल आपण गाडीमध्ये 3-3 दिवस ठेवू, उन्हाळ्या दिवसात 3 दिवस गाडी असती, आणि कधी आपल्याला आता पाणी नाही तर आपण ते पाणी पितो, तर त्याच्यात डायऑक्सिन निर्माण होतं. डायऑक्सिन ब्रेस्ट कॅन्सर करतं बायकांना. हे छोटे छोटे रिसर्च आहेत, हे कुठं ऐकायला मिळत नाही ना, आपण पितो. हे जर माहीत झालं तर आपण पिणार नाही, फेकून देऊ, आपण दुसरी बाटली घेऊ, बरोबर की नाही. आपण जेवतो ना, कॅन्सरचं प्रमाण का वाढत चाललं आहे. दुसरे एक प्रकार असा की आता ह्या कॅन्सरच्या मध्ये जेनेटिक जीन म्युटेशन. आत्ता मागच्या ह्या महिन्यामध्ये माझ्याकडे 3 पेशंट कॅन्सर डिटेक्ट झाले. 2 ॲडिनोकार्सिनोमा ऑफ लंगचे पेशंट कॅर्सिनोमाचे, आणि एक CA ओरी, कॅन्सर ओरी. तर ह्यांच्यात त्यांनी असं म्हणलं आहे की हे BRCA नावाचे काही जीन आहेत, हे जीन म्युटेशन झालं की यांना कॅन्सर होतं. बिचाऱ्यांची काही चूक नाही आहे, बघा बरं का. जीन म्युटेशन झालं की यांना कॅन्सर होते. मग जीन म्युटेशन का होतं आहे बाबा, तर दॅट इज सुद्धा कॉज आहे. जेनेटिक ससेबिलिटी म्हणतो ना आपण, की समजा आई वडिलांना डायबिटीस आहे, पोराला 100% होणार. गोड खा नाही तर नको खाऊ, तुला डायबिटीस होणार. डायबिटीसच्या वरती एक वाक्य आहे, गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही, पण डायबिटीस झाल्यावर गोड खायचं नाही. बघा बरं, उलटं आहे. गोड खाल्ल्याने डायबिटीस होणार, पण डायबिटीस झाल्या मात्र गोड खायचं नाही. तर ही जेनेटिक ससेबिलिटी असते ना, तर इट इज अ कॉम्प्लेक्स इंट्रॅक्शन बिटवीन जीन अँड एन्व्हायरमेंट. जीन आणि एन्व्हायरमेंटमधलं कॉम्प्लेक्स इंट्रॅक्शन त्याला डिसीज तयार करते. आणि ह्याच्यावर आता रिसर्च काय चाललं आहे माहिती आहे का. रिसर्च चाललं आहे फिकल ट्रान्सप्लांट. तुमचं मायक्रोम, आपण जे हे जे गोळे देतो ना तुमच्या प्रोबायोटिक्स, बऱ्याच कंपनीने लॉन्च केलं आहे ना, प्रो आहे तुमचं, सगळ्या गोष्टी आहेत. तर हे प्रोबायोटिक्स इज द मेन कल्प्रिट फॉर एनी डिसीज, असं त्यांचं संशोधन चाललं आहे. शब्द बघा, इंग्लिश शब्द किती भारी असतात. इंग्लिशमध्ये शिवी दिली की आपण हसतो, वा हा हा म्हणतो. मराठीत दिले की राग येतो. ते इंग्लिश वर्ड्स. फिकल ट्रान्सप्लांट. फिकल ट्रान्सप्लांटचा अर्थ काय. फिकल ट्रान्सप्लांट म्हणजे तुमची संडास घ्यायची आणि त्याच्या आतड्यात टाकायची. किती घाण वाटतं, पण त्याचे डिसीज बरे होतात, डिसीज क्युअर होत आहेत. आणि थोडक्यात सांगायचा उद्देश काय, तर तुम्ही जर नॅचरल प्रोबायोटिक जर घ्याल, बघा मी सगळ्यांना सल्ला तो देईल. शेवटचं माझं वाक्य तेच असणार की डॉक्टर आम्हाला डाएटचा सल्ला द्या, हेल्दी सल्ला द्या. तर हे प्रोबायोटिक कशात असतात जास्त नॅचरलमध्ये, तुमचं दूध, दही, योगर्ट, टोफू, इकडे जे प्रकार आहेत ना, हे जेवढं न मोजता खाता येईल तेवढं खा. ग्रीन व्हेजिटेबल्स. मला तुम्ही सांगा, कुठली गाई रस्त्याने चालताना अशा अटॅक येऊन पडली मेली, एक तरी जनावर बघितले का कोणी की कोलॅप्स झाला आणि पडली. का, तर ती कधी रॉ मटेरियल खाते ना, फायबर्स भरपूर खातात ना. आपण कसं त्या फायबरमध्ये तेल तूप टाकून म्हणजे आपण वाटोळ करून खातोय सगळं, आणि आपण सगळ्यात स्वतःला बुद्धिमान समजतोय. खरे खोटे. चला, एक डीमार्टचा किस्सा सांगतो मी ह्या तेलावरनं. मी डीमार्टमध्ये परचेस करायला गेलो होतो. 2 मुली होत्या जरा हायफाय सोफिस्टिकेटेड. तिने एक ती तेलाची बाटली घेतली आणि त्याच्यावर म्हणली, होय म्हणली 0 कोलेस्ट्रॉल आहे म्हणली. ती दुसरी उचलली म्हणली ह्याच्यावर पण 0 कोलेस्ट्रॉल लिहिलं आहे. मग आता मी तिथे शेजारी होतं, म्हणलं आता ह्यांना जरा सांगावं. त्यांना म्हणलं मॅडम तुम्हाला वाईट वाटत नसेल तर बोलू का, म्हणलं मी डॉक्टर आहे. म्हणलं कोलेस्ट्रॉल कशातनं मिळतं, म्हणलं बेसिक सांगतो, म्हणलं मला सांगा. त्यांना काहीच, त्या इतक्या आवाक झाल्या ना. कोलेस्ट्रॉल कशातून मिळतं, फक्त ॲनिमल प्रॉडक्टमधून मिळतं. प्लॅन्ट प्रॉडक्टमधनं कोलेस्ट्रॉल मिळत नाही, लक्षात ठेवा.
मग ही जी तेल आहेत सगळी सोयाबीन ही कुठून आलीत, प्लॅन्टमधून आलीत ना, त्यात कोलेस्ट्रॉल नसतंच आहे. हे तुम्हाला मूर्खात काढायची हे सगळी प्रोपोगंडा आहे त्यांचा. आपण म्हणतो ॲडव्हर्टाइजमेंट झिरो कोलेस्ट्रॉल, आपण बी लगेच घेतो झिरो कोलेस्ट्रॉल घ्यावा, चांगली एमडी मेडिसिन लोकंसुद्धा घेतील. पण फॅक्ट आहे, दिस इज फॅक्ट. बारीक बारीक गोष्टी आहेत. त्यांना एवढा आनंद वाटला डॉक्टर मला, मला छान वाटलं, मला बरं सांगितलं असं आहे. दुसरा एक पॉईंट असतो बॉइलिंग पॉईंट, समजा स्मोक पॉईंट म्हणतात. मग आपण तेल किती उकळायचं, जसं मी मग सांगितलं ट्रान्सफॅटसारखं डीप. ठीक आहे, तुम्हाला तेल लागतं काही गोष्टी फ्राय करायला, तर डीप फ्राय करू नका. जे आपण हे करतात ना डीप फ्राय, सगळं डीप फ्राईंगचं असं आहे सगळ्यात जास्त तुम्हाला ते एंडोथेलियल डिस्फंक्शन करणार आहे. तर मला वाटतं एवढं कोलेस्ट्रॉलच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी झालं. आता पुढचं तो एक्झरसाईजच्या बाबतीमध्ये एक एक पॉईंट मी हे करतो आहे. डाएटचे टाईप झाले, डाएटमध्ये कार्ब झाले, कार्बची डिटेलमध्ये माहिती झाली. आता त्या मोनोसॅकराईड, पॉलिसॅकराईड, डायसॅकराईड सगळ्या बऱ्याच गोष्टी, पण तेवढी काही गरज नाही, बरोबर ना. प्रोटीन्समध्ये मेन प्रोटीन झालं, कारण सगळ्यांचं कौतुक फार असतं. हो सावकाश घसरले. प्रोटीन्समध्ये आपलं जे हाय प्रोटीन लो कार्बोहायड्रेट डाएट झालं. एक्झरसाईजमध्ये आता सांगतो बघा, एक्झरसाईज इज मोस्ट इम्पॉर्टंट. माझे वडील स्वतः PhDचे गाईड, MPhilचे गाईड, नेटचे पेपर सेट करायचं, फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य होते. वयाच्या 80 वर्षापर्यंत आमच्या वडिलांनी शिकवलं, मानकेले साहेब. वयाच्या 80 वर्षापर्यंत. कोविड सुरू झालं म्हणून आम्ही त्यांना अजूनही त्यांना इच्छा की मला जाऊन शिकवू द्या, असं आहे. ॲनाटॉमीचं फर्स्ट एडचं पुस्तक लिहिलं आमच्या वडिलांनी. तर माझ्या वडिलांचं मला नेहमी सांगणं असतं की बाळा, मरेपर्यंत विद्यार्थी राहा म्हणतात, मरेपर्यंत विद्यार्थी राहा, शिकत राहा. तुझ्यापेक्षा वयाने लहान असू दे, डिग्रीनी नॉलेजनी. आणि खोटं सांगत नाही, ही MR लोक जी येतात, MR लोकांकडनं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात. नवीन प्रॉडक्ट्स तुम्ही आणता, जसं आता हे ओनोप्रेझनचं चाललं आहे. ओनोप्रेझनचं मेकॅनिझम ॲक्शन काय आहे तुम्हीच सांगता, तुमच्याकडनं मी शिकतोय. पिकॅब म्हणजे काय? पोटॅशियम कॉम्पिटेटिव्ह ॲसिड ब्लॉकर, बरोबर ना. बघा शब्द किती भारी असतात, पोटॅशियम कॉम्पिटेटिव्ह ॲसिड ब्लॉकर. तर ह्या गोष्टी म्हणतो ना, कुणाकुणी असं शिकायला मिळतात. जसं PDCA स्कोरचा, मी बऱ्याच वेळा कॉन्फरन्सला जातो आमच्या, एवढे प्रश्न विचारतो. ते प्रोटीनवाले अगदी सुंदर पोरी असतात, हे असतात, फार कौतुकाने उभा राहतो बिचारे. मॅडम डॉक्टर PDCA स्कोर 1 आहे. म्हणलं आम्हाला मॅडम PDCA स्कोर वाढवून पाहिजे, मला 2-3 PDCA स्कोर. त्यांना माहीतच नसते 1 इज द मॅक्झिमम स्कोर, बरोबर ना. मग कॅल्क्युलेट कसा करायचा, डायजेस्टिव्हिटी कशी आहे, क्वालिटी कशी आहे, मग क्वालिटी कशावर ठरवायची, इसेन्शियल का नॉन इसेन्शियल, इसेन्शियलवर ठरवायची बा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे छोटे जे नॉलेज ज्या गोष्टी आहेत ना, खूप मॅटर करतात आणि त्या कुठे अप्लाय करतात, बरोबर ना. जसं एक साधं उदाहरण मी सांगायचं तुम्हाला सांगतो की आमच्याकडे एक पेशंट आली होती. त्या पेशंटला डोकं दुखायचं, चक्कर यायची, ब्लॅकआउट व्हायचे. एका MD मेडिसिननी तिचं स्कॅन केला, स्कॅनमध्ये पिच्युटरीमध्ये गाठ निघाली. किस्सा आहे का, पिच्युटरीमध्ये, दॅट इज अ पिच्युटरी ॲडिनोमा. त्यांनी लगेच सांगितलं ऑपरेट करावं लागेल, न्यूरोसर्जनकडे पाठवलं. न्यूरोसर्जन ऑपरेट करणार होता. किस्से आहे का हे एंडोक्राईनचं. मला जरा एंडोक्रायनॉलॉजीमध्ये फार इंटरेस्ट आहे सध्या. आमचा जो MCHचा ग्रुप आहे, मी त्याचा 3-4 हेड ग्रुपचा हेड आहे. ऑल इंडियाचे डॉक्टर्स आहे सगळे, कार्डिओलॉजिस्ट आहे सगळे. तर सर्जन तो न्यूरोसर्जन ऑपरेट करणार होते. योगायोगाने ती पेशंट आमच्या ते डॉक्टर जे आमचे सर आहेत DM एंडो, पंकज कुमार अगर असेल, त्यांच्याकडे गेली, रिपोर्ट बघितले. पेशंटनी MD मेडिसिनने आता ते प्रोलॅक्टिन लेवल केलं, प्रोलॅक्टिन वाढला होता. दॅट इज अ हायपर प्रोलॅक्टिन, मग बरोबर आहे ना, हायपर. मग डॉक्टरांच्या लक्षात आलं, डॉक्टर मला एक काम कर म्हणे, मला 1-1.5 महिना दे. काय ऑपरेट करू नको म्हणले. डॉक्टर मला डोकं दुखते, अंधार येतात, चेक करू ती ट्यूमर म्हणलं, पेशंट घाबरणार ना. त्यांनी काय केलं, पेशंटचं TSH वाढलं होतं. जसं मगाशी मी जे लायपोप्रोटीन, लायपेज आणि इन्सुलिनचा संबंध सांगितला, तसं इथं थायरॉईड आणि तुमच्या प्रोलॅक्टिनचा संबंध आहे. कारण हे लॅक्टोट्रॉफ सेल जे असतात दूध सिक्रीट करणाऱ्या, आणि थायरोट्रॉफ सेल पिच्युटरीमध्ये जवळजवळ असतात. हे ज्याला माहिती त्याला कळतं. तर हिला सूज आली की त्याला सूज येते. डॉक्टरांना कळलं हिला प्रोलॅक्टिनचा ॲडिनोमा नाही आहे, प्रोलॅक्टिनोमा नाही आहे, हिला हायपोथायडिझम आहे. त्यांनी फक्त थायरॉईडची गोळी सुरू केली, हायपोथायडिझमची. थायरॉईडची 1.5 महिने. थायरॉईड आपण TSH किती दिवसांनी चेक करतो, 1.5 महिन्यानंतर, कारण TSH व्हॅल्यू 1.5 महिन्याने चेंज होतात. थायरॉईडची गोळी सुरू केली 1.5 महिन्यानंतर. म्हणले आता तू जाऊन परत प्रोलॅक्टिन कर. प्रोलॅक्टिन एकदम कमी आलं, लेस दॅन 30. म्हणले आता एक काम कर, तू अजून 1.5 महिने घेऊन परत MRI कर. MRIमध्ये गाठ निघून गेली पिच्युटरी. तर सांगायचा उद्देश काय की नॉलेज जर असेल तर आपण किती पेशंट्स वाचू शकतो बघा. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मला या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ह्या जर माहीतच नसतील तर आम्ही आंधळ्यासारखे गेलो असतो, गाठ आहे कर ऑपरेट व्हा, बरोबर की नाही. आणि चुकून ऑपरेट बी झाली असती, पेशंटचा जीव पण गेला असता. तर ह्या छोट्या गोष्टी अशा इंटररिलेटेड गोष्टी असतात. तर एक्झरसाईजच्या बाबतीमध्ये सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झरसाईज 2 प्रकार आहेत. विषय निघाला एक्झरसाईजवरनं. माझ्या वडिलांनी PhD केली आहे एक्झरसाईजवर. त्याचा थेसिस होता की स्टँडर्ड नॉर्म्स एस्टॅब्लिशिंग द फिजिकल अँड मोटर ॲबिलिटीज ऑफ कॉलेज ॲव्हरेज मेल स्टुडंट्स. ॲनाटॉमीचं पुस्तक लिहिलं आहे, फर्स्ट एडचं पुस्तक त्यांनी, सुंदर अगदी. तर एक्झरसाईजमध्ये 2 प्रकारचे, एक आयसोटोनिक आणि आयसोमेट्रिक.
आयसोटोनिक म्हणजे काय, टोन वाढतो. ब्रुसली होतं ना, ब्रुसली आयसोटोनिक एक्झरसाइज. सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, बरोबर ना, हे सगळे आयसोटोनिक. आणि आयसोमेट्रिक म्हणजे काय, जिथं बल्क वाढतो, बल्क मसल फुगतो. सलमान भाईचं नाव सगळीकडेच निघतं आहे ना, तर बल्क वाढतो. मग ह्याच्यामध्ये काय प्रकार आहे नक्की, तर तेव्हा 2 प्रकार आहे, एक वेट आणि फ्रिक्वेन्सी. साधा बघा, वेट आणि फ्रिक्वेन्सी. आयसोटोनिक मला एक्सप्लेन करा बरं. वेट म्हणजे काय, की समजा मी 5 किलोचं वजन मारतोय, बरोबर आहे ना, तर काय करायचं, वेट तेवढंच ठेवायचं. वेट इज अ कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी वाढवायची. मी आज 10 वेळा मारतोय ना, 50 वेळा कर, 100 वेळा कर, करेक्ट. वेट वाढवायचं नाही. टोन वाढतो, मसलची तुमची मस्त ताकद वाढते अगदी. आयसोमेट्रिकमध्ये काय करायचं, फ्रिक्वेन्सी तेवढीच ठेवायची. 10 वेळाच करताय तुम्ही, 10 करा. वजन वाढवा, 50चं 100, 100चं 150, बघा 500 केल्यानंतर कसं करायला लागलं का नाही, मग इथं तुमचा मसल मास वाढायचं होतो. सो दिस आयसोटोनिक आहे. दुसरे जे असतात ना, ते ॲरोबिक, रेजिस्टंट ट्रेनिंग. आणि ॲरोबिकमध्ये मी मग सांगितलं तुम्हाला की ॲरोबिक ट्रेनिंग आपण ज्याला कार्डिओ म्हणतो ना, कार्डिओला खूप अर्थ आहे बरं, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुमचं इन्फ्लमेशन सगळ्यात महत्त्वाचं कमी आहे, इंडोथेलियल डिस्फंक्शन, की मग अशी आपण जी चर्चा झाली ती वॉकिंग, रनिंग हे. आणि आता बघा तुम्ही पुण्यामध्ये जर तुम्ही एखादी जिम जॉईन करा, आता एक ट्रेंड निघाला आहे, ते म्हणतात तू कार्डिओलॉजी सर्टिफिकेट घेऊन ये, फिजिशियनचं सर्टिफिकेट घेऊन ये, मी तुला जॉईन करतो, बरोबर आहे ना. ह्याचं रिझन असं आहे, नीट आहे का, ह्याचं रिझन असं आहे की ही लोकं जी आहेत, समजा आता मी 34व्या वर्षी जॉईन झाले, आता यंग लोकांमध्ये हार्ट अटॅक आलेत. जागतिक आरोग्य, पूर्वी हार्ट अटॅक 60च्या वर यायचे. जागतिक आरोग्य संघटनेचं हार्ट अटॅकचं एज किती आहे माहिती आहे का आता, WHOचं 24 वर्षांच्या लोकांना येतात. आणि अजून एक सांगतो, यंग लोकांचा व्हेगस नर्व असतो ना, व्हेगस एकदम हायपर ॲक्टिव्ह असतात ना, ह्यांचा जास्त असतो. त्यामुळे ह्यांना जर अटॅक आला तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जात नाहीत, ते मरतात डायरेक्ट. मॅक्झिमम तुम्ही आता जर आसपास किस्से घडलेले असतील तर बघा, तिथपर्यंत पोहोचत नाही बिकॉज ऑफ त्यांचा हाय वेगल टोन. म्हाताऱ्या माणसात तर वेगल टोन कमी झाला असल्यामुळे मरत नाहीत. दुसरा भाग, म्हाताऱ्या माणसामध्ये कोलॅटरल तयार झाले असतात, बरेच इकडून तिकडून रक्तवाहिन्या, ठीक आहे, ही बंद झाली ना, इकडून आम्ही रक्त, त्यामुळे तर छाती बिती दुखते, घाम फुटतो, सगळं होतं, दवाखान्यात जातो. दुसऱ्या दिवशी कार्डिओलॉजिस्ट येतो, अँजिओग्राफी करतो, अँजिओप्लास्टी, तू वाचतो. तर दिस इज अ वरदान टू दीज पीपल साधारणतः, तर यंग लोकांचं साधारणतः. तर एक्झरसाईज करताना बरेच लोक एक्सपायर झाले, त्याचं रिझन सांगतो. जसं मी तुम्हाला म्हणलं की वयाच्या 8व्या वर्षी कोलेस्ट्रॉल साचायला सुरू होते, बरोबर ना. मग एक साधारणतः आत्ता जरी आपली सगळ्यांची अँजिओग्राफी केली, कोणाला 30% ब्लॉक आहे, कोणाला 40% ब्लॉक आहे, कोणाला 70% ब्लॉक आहे, केली कोणी अँजिओग्राफी आतापर्यंत कोणीच केलेली नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला पळवा येत ना, आता तुम्ही इथून इथे गेले की धाप लागते का नाही, दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया, की मला दम लागतोय डॉक्टर, तुमचं एक्झरसाईज टॉलरन्स कमी झाला आहे. बरं ठीक आहे, आता मी 2 मुलं घेतली, एक 30%वाला घेतला आणि एक 60%वाला घेतला, किस्सा आहे बरं का, 30 आणि 60%वाला. पण असं झालं, कुणाला हार्ट अटॅक यायला पाहिजे, 60%वाला यायला पाहिजे, बरोबर ना. पण 30%वाला हार्ट अटॅक आला, एक्सप्लेन करा सायंटिफिकली. तर त्याचं रिझन असं आहे, नीट आहे का, प्लाग रप्चर. हे दिस इज द डिफरन्स बिटवीन MD मेडिसिन अँड DM एंडो. DM तुमचे कार्डिओ लोक असतात ना, प्लाग रप्चर इज हार्ट अटॅक. प्लाग तिथलं निघाला ना की हार्ट अटॅक आला, मग हा प्लाग जर वीक असेल तर हार्ट अटॅक. मग प्लाग स्टॅबिलेशन करण्याचे कुठले गोळ्या आल्या तुमच्या, ह्या स्टॅटिन्स, रोझोस्टॅटिन, ॲट्रोस्टॅटिन. कौतुकाने सांगत नाही मी, आठवड्यातनं 3 गोळ्या घेतोय बाबा. जरी माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल, हे असेल तरी. असं कुठं रेकमेंडेशन्स नाहीत, गाईडलाईन्स नाहीत, त्यांचं म्हणणं असं घ्यायचं तर रोज घ्या, नाही तर घेऊ नका. पण तरी मी घेतोय ॲटलिस्ट प्लाग स्टॅबिलेशन. प्लाग तिथे चिटकून धरला जातो, हार्ट अटॅक येणार नाही. प्लाग तर प्रत्येकाला आहे, त्यामुळे प्लाग ज्यावेळेस तुम्ही पळा लागता का नाही, तो प्लाग रप्चर होतो. थोडक्यात ही बाहेरची खपली पडली तर बाहेर पडती, आतली खपली पडली तर कुठं होणार, ती पुढे जाऊन ब्लॉक करणार, आणि पुढे गेले की सडन मग कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट, ब्रेनमध्ये गेली तर पॅरालिसिस अटॅक. किती लोक सफर करतात. हे थोडक्यातलं नॉलेज आहे. आणि हे ॲग्रिवेट करायचं सगळ्यात मेन कॉज म्हणजे तुमची साखर, शुगर, फॅट्स, तळलेल्या गोष्टी, ह्या फक्त कट डाऊन करा. हे शेवटचं माझं जे टेक ऑफ मेसेज असेल तो आहे. आता ॲरोबिक एक्झरसाईज किती मिनटं करायचा, त्याला काय हे आहे ना, तर ह्यांच्या ADA AHA जे गाईडलाईन्स असतात, तर 30 मिनिट ब्रिस्क वॉकिंग, फास्ट वॉकिंग करा, रनिंग करा, 30 मिनिट्स अ डे, म्हणजे 5 दिवस फक्त. त्यांचं म्हणे 150 मिनिट वॉक करा, 150 मिनिट केलं तरी सफिशियंट आहे, बरोबर ना. तर ते तुमचं इन्फ्लमेशन कमी करतं आहे. रेजिस्टंट ट्रेनिंग म्हणजे आपण जे बॉडी बिल्डिंग, वेट लिफ्टिंग करतो ना, त्याची पण गरज आहे, लक्षात ठेवा. तुम्ही रोज केलं तरी चालेल, पण जास्त करण्यात मजा नाही. एक आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस अलाउड आहे. का माहिती आहे का, रेजिस्टंट ट्रेनिंग कशासाठी करायचं, वजन उचलायचं कशासाठी करायचं. तर वजन उचलायचं काम म्हणजे तुमचे मसल मास चांगलं होतं, बोन डेन्सिटी वाढते, हाडाची घनता चांगली वाढते. त्यामुळे लहानपणी ज्या लोकांनी खेळले ना, बानखेले साहेब सांगतील की आम्ही सुद्धा झाडावर चढ, उड्या मार, पड, किती पडायचो, कधी मोडत नव्हतं. पण आता हा सायकलवरनं पडला आणि हाड मोडलं, अरे लगेच कसं काय हाड मोडलं याचं. याचा अर्थ तो ठीक आहे, जोरात इम्पॅक्ट झाला असेल, पण ऑस्टिओपोरोसिस आपल्या लोकांमध्ये जास्त आहे, इजंट इट. तर हे एक्झरसाईज जो आहे ना, एक्झरसाईज तुमचा, म्हणून हे रेजिस्टंट ट्रेनिंगसुद्धा फार महत्त्वाचं असतं आहे. बोन डेन्सिटी
दुसरं एक्झरसाइज आहे फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग. फ्लेक्झिबिलिटीमध्ये कुठले आले? प्राणायाम जे आपण करतो ना, योगासनं सगळे, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग बिचिंग जे सगळे तुमचं बॉडी फ्लेक्झिबिलिटी, इंजुरी होत नाही. जिम्नॅस्टिक करतो ना, इंजुरी होत नाही सगळं. तर हे झालं सगळ्यात महत्त्वाचं. आता आलं संपत लेक्चर. पुढचा पॉईंट आहे स्लीप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. तर स्लीपबद्दल मी थोडक्यात म्हणेन. स्लीपचे 2 प्रकार आहेत. स्लीपचे प्रकार माहिती आहे कोणाला? स्लीपमध्ये सुद्धा प्रकार आहे. आपण स्लीप अपनिया म्हणतो ना, झोपेत एकदम त्याला धाप लागते आणि होतं स्लीप अपनिया. सध्या फार मोठा इश्यू आहे. ओबेज लोक असतात ना, स्नोरिंग करतात, घोरतात, त्याचा संबंध हार्ट अटॅकशी लावला त्यांनी. कुठे बघा नाले सायन्स कुठे फिरते. स्नोरिंग करणारे लोक दे आर मोर ॲट रिस्क. स्नोरिंग का करतात? तर त्यांची सगळी चरबी साठली असती, मसल रिलॅक्स होतात आणि जीव आत पडती. मग ते तोंडाने श्वास नाही, सॉरी नाकाने श्वास घेत नाही, तोंडाने घेतात. कार्डिओव्हास्क्युलर रिस्क म्हणतात स्नोरिंग. तर त्याला ते CPAP पण हे लावतात. तर हे स्लीपचं जे आहे त्याचे रॅपिड आय मोमेंट आणि नॉन रॅपिड आय मोमेंट असे 2 प्रकार असतात. मग रॅपिड आय मोमेंट म्हणजे काय? जर कोण एखादा झोपला असेल ना, त्याचा डोळा असं उचकुटून बघायचा, तर कधी कधी डोळे आतमध्ये फिरत असतात असे लक्षात आलं का? आणि कधी कधी शांत असतात, स्टेबल असतात. तर ते रॅपिड आहे, नॉन रॅपिड आहे. तर ती 3 तास ही, 4 तास ती, असं चालू असतं. काही लोकांची जर रॅपिड आय मोमेंट जर जास्त असेल, स्ट्रेसफुल कंडिशन, स्ट्रेसफुल लाईफ म्हणा किंवा बरोबर ना, तर त्या लोकांना सकाळी उठलं फ्रेश वाटत नाही. ते म्हणतो काय रो, माझी झोपच नाही झाली, 8 तास झोपलाय तरी. तुम्हाला नवल वाटेल, मी काल किती वाजता झोपले माहिती आहे का? किती वाजता? 4 वाजता झोपले मी, शपथ खोडं सांगत नाही. आणि सकाळी 7ला उठलो. त्याचं कारण झालं, अरे म्हणलं MR लोक त्यांना काय आपण काही सांगितलं तरी ऐकतील. अरे म्हणलं तसं नाही, म्हणलं आपण सायंटिफिक सांगलं. मी 4 वाजेपर्यंत नोट्स काढल्या, 4ला झोपलं, सकाळी 7ला उठलं. बरोबर आहे ना? बेसिक आहे पाहिजे ना, की ह्याला कुणी क्रॉस नाही केलं पाहिजे. शेवटी नथिंग इज आयडियल. कुणी उद्या येतं. समजा मी म्हणतो व्हिटॅमिन डीचा डोस आहे, तुम्ही किती सांगता? 1 इन अ वीक सांगता का नाही? हां, कोविडच्या काळामध्ये रोज 1 गोळी व्हिटॅमिन डीची दिली आहे, बरोबर आहे की नाही? 8 दिवस. मग ते कुठून आलं नॉलेज? ज्या पेशंटचं व्हिटॅमिन डी 8 आहे फक्त, नॉर्मल किती असतं? 30 ते 100, म्हणजे मिनिमम इट शुड बी 50 पाहिजे, बरोबर ना? व्हिटॅमिन डी फक्त कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनला करत नाही, तुमचं इम्युनिटी, कॅन्सर आणि बरेच बोन एजिंग सगळीकडे काम करते. तर व्हिटॅमिन डीचे इंजेक्शन पुरी होते माहिती आहे का? ॲरॅचिटॉलचं इंजेक्शन होतं ना, ॲरॅचिटॉलचं इंजेक्शन. किती त्याची पॉवर होती? 6 लाख युनिट पॉवर होती. 6 लाख म्हणजे 10 गोळ्या ॲट अ टाईम तुम्ही इंटरमोस्क्युलर टोचायचे. ते आता बंद केलं, बॅन केलं. आहेत अजून मिळतात, पण ते देत नाहीत. ते ॲब्सॉर्प्शन इरॅशनल आहे. मग 6 लाख जर तुम्ही एकावेळेस बॉडी सोडत असाल, तर 60,000च्या 10 गोळ्या द्यायला काय झालं तुम्हाला? तर मी माझा डोस सांगतो तुम्हाला. काय होईल? एखाद्या MD म्हणून घ्या, काही सांगतो याला काय, अशा गाईडलाईन्स कुठंच नाहीत. भरपूर डिस्कशन चर्चा झालेत. एखाद्या पेशंटचं 8 आणि 9 जर असेल, तर मी त्याला रोज 4ची गोळी असते किंवा मग 12चे पॅकेट असते ना, 8 ते 12 दिवस मी त्याला रोज 1 देतो. डेली 1 खा म्हणतो, काय फरक पडत नाही. व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी झालेलं एकही पेशंट मी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत बघितलं नाही. मला दाखवा किंवा तुमच्या वागचौरे आपल्या ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी 100च्या वर गेलं, एक तर रिपोर्ट आला आहे का इतक्या वर्ष तुमच्या आयुष्याच्या? एकही रिपोर्ट नाही बघा. व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी कधीच होत नाही शक्यतो. तर रोज 12 दिवस गोळी, त्याच्यानंतर आठवड्यातनं 12 आठवडे, बरोबर आहे ना? आणि 15 दिवसातनं 12 वर्ष, 12 तप मरेपर्यंत, लाईफ लॉंग. पेशंटला असं वाटतं डॉक्टर 1 गोळ्यांचं कोर्स संपलं. तुम्ही सांगितलं एवढं खाल्लं, लाईफ लॉंग खा. आठवड्यातनं 2 गोळ्या प्रत्येकाने खा, काही होत नाही, मी तुम्हाला लिहून देतो, बरोबर ना? आता व्हिटॅमिन डीचे 2 प्रकार आहेत बघा. हे बेसिक, हे पण गोष्टी सांगतो. माझ्याकडे किती पेशंट येतात? डायबिटिक किडनी डिसीज, DKD, CKD म्हणतो ना, DKD. EGFR त्यांचं 30 असते. किती असते? 30. ह्या लोकांना कुठलं व्हिटॅमिन डी द्यायचं? व्हिटॅमिन डीचे मला प्रकार सांगा 2. व्हिटॅमिन डी सगळ्यांकडेच आहे, बरोबर आहे ना? व्हिटॅमिन डी कुठलं आहे? कोलेकॅल्सिफेरॉल 60,000. आणि दुसरं कुठलं आहे बघा? म्हणजे मी हे करतोय की आपण जरा नॉलेजनी थोडंसं अभ्यास करा, वाचा, काय फरक पडत नाही. कॅल्सिट्रिऑल आहे ना, कॅल्सिट्रिऑल इज अ ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी. ॲक्टिव्ह फॉर्म. कोलेकॅल्सिफेरॉल हे ॲक्टिव्ह फॉर्म नाही आहे. कोलेकॅल्सिफेरॉलचं रूपांतर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कुठं होतं? किडनीमध्ये. मग एखाद्या पेशंटची किडनी जर फेल असेल आणि त्याला जर तुम्ही कोलेकॅल्सिफेरॉल दिलं तर तुम्ही चूक करताय, कारण ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होणार नाही, त्याला बेनिफिट मिळणार नाही. मग त्या पेशंटला तुम्ही ॲक्टिव्ह फॉर्म डायरेक्ट द्या, दॅट इज अ कॅल्सिट्रिऑल. बायोडी3ची गोळी असते ना, कॅल्सिट्रिऑल म्हणा, किंवा कुठली जी गोळी असेल ती कॅल्सिट्रिऑल द्या. आणि तेच जर तुम्ही ह्या नॉर्मल माणसाला कॅल्सिट्रिऑल द्या तुम्ही, ज्याचं कॅल्शियम व्हिटॅमिन डी एकदम 9 आहे, 1 महिना 1.5 महिना एंडोक्रायनॉलॉजिस्ट रेकमेंड करतात, 15 दिवस दे, महिना दे, त्याचं एकदा वर आलं की नॉर्मल व्हिटॅमिन डीला शिफ्ट कर. मग ते टॉक्सिसिटी करेल थोडंसं. त्यामुळे दिस इज द ओनली डिफरन्स, कॅल्सिट्रिऑल आणि हे सांगितलं ते झालं. तर हे स्लीपबद्दल होतं की रेम स्लीप, नॉन रेम स्लीप, साधारणतः 7 ते 9 तास स्लीप असावी. स्लीपसाठी काय डिफरंट कंडिशन्स आहेत, एन्झायटी आहे, स्ट्रेसफुल लाईफ आहे, हे ते बऱ्याच गोष्टी असतात. काही गोष्टीच्या तुमच्या जेनेटिकसुद्धा म्हणजे हेरिडिटीसुद्धा असतात. जसं स्लीपचं हॉर्मोन कुठलं आहे? मेलाटोनिन आहे ना, मेलाटोनिन स्लीप इंड्यूस करतो आपण, त्याचे ड्रग्स पण काढले आहेत,
थोडंसं. आता आहे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये जर बोलायचं झालं तर इतकं मोठं आहे की आता काय विचारू नका. ते स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये शक्यतो होतं काय लोक सांगतात की मेडिटेशन. सगळ्यात जास्त मला काय आवडतं असेल तर मेडिटेशन भयान आवडतं. मी आतापर्यंत एकही मेडिटेशनचा कॅम्प अटेंड केला नाही, पण मला खूप इच्छा होती. हे नाशिकची इथे इगतपुरी आहे ना, इगतपुरी मेडिटेशन म्हणजे फक्त काय विपश्यना, आनापाना आणि विपश्यना. तुम्हाला ते आनापाना म्हणजे 3 दिवस फक्त सांगतात की तुम्ही नाकाची इथे बसा आणि फक्त तिथं बसायचं गेटमनसारखं. हवा आली बाहेर गेली, आली, फक्त कंट्रोल करायचं, म्हणजे बघायचं नुसतं, त्याला रिॲक्ट करायचं नाही. वेट अँड वॉच, डोंट रिॲक्ट. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही रिॲक्ट केलं ना की तुमच्या स्ट्रेस वाढतो, सगळ्या गोष्टी वाढतात. पुढे मी त्या स्ट्रेसचे सगळे हॉर्मोन्स पण सांगणार आहेत. मग उदाहरण त्यांनी सांगते की एखादी समजा आता मी तुम्हाला जर शिवी घातली, तुम्ही आपले डॉक्टर म्हणून जरा एक अध्यक्ष म्हणून गप बसाल, पण मी जर सारख्याच घाल तुम्ही शिव्या घालायला सुरू कराल, बरोबर आहे ना. ॲक्शन टू रिॲक्शन. तसं त्यांनी भिंतीचं उदाहरण दिलं. भिंतीचं उदाहरण काय दिलं की भिंतीला तुम्ही बॉल हळूच टाका, हळूच परत येतोय. थोडा जोरात टाका, जोरात. तुम्ही जोरात मारा, तुमच्या थोडा परत येते बॉल, म्हणजे ॲक्शन टू रिॲक्शन. तर तुम्ही ॲक्शनला रिॲक्शन करू नका, वेट अँड वॉच करा. दिस इज अ मेडिटेशन कन्सेप्ट ऑफ. कुठलीही गोष्ट, दुःख आले जाण्यासाठी आले, हे पण निघून जाईल. पाऊस पडतोय, छत्री उघडा, काटे तुम्ही चपला घाला. तुम्हाला कसं जगायचं आवर्जून 10 दिवसाचा फ्री कॅम्प आहे. तुम्हाला जर कधी असं सांगून मेडिटेशन सांगून स्ट्रेस कमी कोणाच होत नसतो. ज्याचं जळतं त्याला कळतं. एखाद्याच्या घरी एखादी बायको सोडून गेली, त्याला सांगितलं अरे काय काळजी करतो काय नाही, लाद घाला आपल्याला, बरोबर की नाही. तर सांगायचा उद्देश काय की बोलण्यासाठी भरपूर गोष्टी असतात, ॲक्च्युअल करणं फार अवघड असतं. मेडिटेशन करा, मेडिटेशनमध्ये खूप आहे. तर ह्या आनापाना आणि पुढचं विपश्यना. मग पुढं ते काय शिकवतात माहिती आहे का, पुढं तुमचे हार्ट रेट तुम्हाला कॅप्चर करायला शिकवतात. आणि हे घडलेलं आहे माझ्या आजीच्या बाबतीमध्ये. आमची आजी पूर्ण अनपढ होती. एकदा भजनाला बसली होती आणि काय झालं, ती सांगते जीवशिवाचं मिलन झालं म्हणते. मग तिची नाडी हृदय सगळं बंद, शी वॉज डेड, बरं का, म्हणजे सायंटिफिकली, पण ती जिवंत होती. मग त्या गुरूंनी ती ओळखलं, ती समाधी, तुम्हाला खोटं वाटेल बरं का, हे खोटं वाटेल पण दिस इज ट्रूथ, हे एक वेगळा सायन्स आहे. मग त्यांनी ती समाधी उतरवली. मग ती फार चिडली, म्हणजे माझ्या आयुष्यात मला परत असं झालं नाही. तर ती म्हणायची जीवशिवाचं मिलन झालं. मग ती ट्रान्समध्ये गेली आणि हा ट्रान्समध्ये जायचा कार्यक्रम आपल्या विवेकानंदांनी पण केला आहे. ते म्हणजे तुमचा ECG करा, विल गेट द फ्लॅट लाईन. माझी बॉडी डिस्पोज करू नका, मी परत अर्ध्या घंट्याने येईल, बरोबर आहे. तर थोडक्यात सांगायचं काय, ते मेडिटेशननी यू कॅन कंट्रोल युअर हार्ट रेट. तुमचे हार्ट रेट तुम्ही कंट्रोल करू शकता. नॉर्मल हार्ट रेट किती असतो, 72. 100च्या वर गेलं की बघा, धावपळ करणाऱ्या माणसाच्या 100च्या वर हार्ट लाट, बरोबर ना. मी मगाशी माझा उशीर झाला तर माझा हात इथे कापत होता. इट वॉज बिनाइन इसेन्शियल ट्रेमर्स हे करताना. तर हे जे आहे हार्ट ॲथलेटिक लोक जे असतात ना, बघा परत प्रश्न आला बेसिक नॉलेजचा. वेगल टोन ज्यांचा जास्त असतो, जे व्यायाम करतात ना, त्यांचा वेगल टोन चांगला असतो. आणि वेगल टोन चांगला करणाऱ्या लोकांचा हार्ट रेट कमी असतो, 62, 68. दॅट इज गुड. म्हणजे एवढा हार्ट रेट कमी तेवढा चांगला. आपण होतो ना, आजारी पडला, ताप आला, हार्ट रेट वाढला आहे, CRP वाढले, व इन्फ्लमेशन आहे, इजंट इट. आता हार्ट रेट कमी किती, कमी म्हणजे किती, 50च्या खाली नको, 100च्या वर नको, बरोबर ना. दुसरा भाग सांगतो बरं का, विषय निघाला सांगतो. 2 गोष्टी. आपण जर एखादा पोरगा शाळेत दंगा घालत असेल तर त्याला सर काय करतात, कान पकडतात. का बरं कान पकडतात, ठीक आहे, काही लोक केस पकडत असतील, त्याच्यामागं सायंटिफिक रिझन आहे. मी आमच्या अस्थमा COPDच्या कंटेस्टमध्ये डॉक्टर मी एक प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द रोल ऑफ वेगस नर्व स्टिम्युलेशन इन द मॅनेजमेंट ऑफ अस्थमा. रोल ऑफ वेगस नर्व, बघा वेगसचं प्रत्येक वेळेस, तर ही ऑरिक्युलर ब्रँच ऑफ वेगस आहे. ती इथून येते खाली जाती. इट सप्लाय द ब्रॉन्कस, सप्लाय द हार्ट, सप्लाय द स्टमक. ब्रॉन्कसला काय करते, ब्रॉन्को डायलेटेशन करते, नीट आहे का बरं का. हार्टला काय करते, हार्ट रेट कमी करते, छान वाटतंय. पोटाला काय करते, ॲसिड ब्लॉक करते, बरोबर ना. म्हणून सिलेक्टिव्ह व्हेगाटॉमी, ज्यांना सर्जरी माहीत असेल ते सांगतील. सिलेक्टिव्ह ज्याचे अल्सर होत नव्हते ना, त्यांना व्हेगाटॉमी करायचे, व्हेगस नर्व कट करायचे, त्याचे अल्सर व्हायचे. दिस इज अ प्रूव्ड मेथड, पुस्तकात सुद्धा आहे सिलेक्टिव्ह व्हेगाटॉमी. सेम जर त्या पेशंटला दमा लागला, अस्थमा, आबाळात आहे, शेतात आहे, बरोबर ना, तर त्यांनी फक्त काय करायचं, कानात 2 बोटं घालायची, असं असं हलवायचं. त्याची ॲसेसरी जी ऑरिक्युलर ब्रँच ऑफ वेगस आहे ती स्टिम्युलेट होती आणि ती ब्रॉन्को डायलेटेशन करते. ह्याची जी सुई आवाज असतो ना, कमी होतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर हे रिझन आहे की त्याचं हे केलं की त्याचा हार्ट रेट ते जरा शांत असतं ना, शांत झाला जर आपण शांत झाला तर हे कॉज त्याचं आहे. हे कॉज तुमच्या ब्रॉन्को डायलेटरचं म्हणजे तुमच्या डॉक्सोफायलिन, डेरिफायलिनसुद्धा काम करत आहे आणि ॲसिडीसुद्धा काम करत आहे. वेगस नर्वचं झालं. तर हे स्ट्रेस मॅनेजमेंट मेडिटेशन. तर मेडिटेशनचं सांगायचं होतं की तुमचा हार्ट रेट तुम्ही 0ला सुद्धा आणू शकता आणि हे करू शकता. मेडिटेशन आहे. डीप ब्रिदिंगचे प्रकार आहेत. डीप ब्रिदिंग आपण जे म्हणतो ना, अनुलोम विलोम म्हणा की हे सगळे मी आता यातलं नाही, आणि योगा प्राणायाम हे सगळे वन अँड द सेम आहे. भस्त्रिका हे ते त्यांचं सगळ्यांचं कन्सेप्ट एकच आहे असं. आता सोशल कनेक्शनमध्ये तर मी काय बोलत नाही, कारण तुमच्या पत्रिकेतच आहे की बांधवांचं हे, बांधवांचं ते, बांधवांचं आगमन, बरोबर ना.
त्यामुळे तुम्ही सगळे सोशली सगळे बाउंड आहात, बांधव आहात. आपण जे म्हणतो ना फॅमिली बॉन्डिंग, फ्रेंडचं बॉन्डिंग वगैरे वगैरे सगळं. ओके, कंटाळा असेल तर बंद करतो. कारण काय जरा मी थोडंसं मुद्दाम डीपमध्ये घुसतो. मला जरा असं एक स्टेज पाहिजे होतं. इतके दिवस मी पडद्याआडचा कलाकार होतो, बरोबर ना. MR लोकांनी तो पडदा, गावडे साहेबांनी पडदा काढला, मी पुढे आलोय. कारण काय होतंय, MBBS लोकांना कोण बोलवणार व्याख्यान द्यायला हो. पण ज्यांनी माझं ऐकलं का नाही ते मला सोडणार नाहीत. शहा डॉक्टर होते, आपण जीवनला गेलो होतो, बरोबर ना. केमिस्ट असोसिएशनचं लेक्चर होतं तिथं. आणि काय झालं, त्यांना MD मेडिसिन मिळालं नाही, मला त्यांनी बळीचा बकरा केला. येतो म्हटलं चला. माझं लेक्चर झालं, बाजूला येऊन काय म्हणलं ते आयोजक, डॉक्टर खरं सांगू का, आम्ही पस्तावलो असतो मेडिसिनला बोलून, बरं झालं तुम्हाला बोलवा म्हणले. म्हणजे कसं असतं आहे की नाही, त्या अशा बेसिक गोष्टी आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो की वेट लॉसबद्दल थोडं सांगतो. बघा, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी नाही तर बंद करतो. वेट लॉसबद्दल आपण सगळेजण तर वेट लॉससाठी बरेच हे करतोय, वेट लॉस करायचा, बरोबर ना, हे सगळे. तर वेट लॉसचं जे आहे, वेट लॉस किती करायचा, कसा करायचा, याचं एक गणित असतं. मी जर तुम्ही महिन्याभरात जर 10 किलो वजन केले की तर त्याचे हार्मफुल इफेक्ट्स आहेत, बरोबर ना. तर त्याचं कॅल्क्युलेशन कोणाला माहिती आहे का? प्रत्येक गोष्टीला गाईडलाईन्स आहेत, प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक रिझन्स आहेत, बरोबर आहे. आता मी जसं म्हटलं की तुम्ही प्रत्येकाने सोनोग्राफी करा, तुमच्यात ग्रेड 1 फॅटी लिव्हर असेल, ग्रेड 1 फॅटी लिव्हर, ग्रेड 2, ग्रेड 3 नाफेल्ड. तर ह्याचे जे आपण हे म्हणतो ना, अल्कोहोलिकचे पुढचे आपण जे ग्रेडिंग म्हणतो ना, तर नॉर्मल लिव्हर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, त्याला म्हणतात स्टियाटोसिस. स्टियाटोसिस म्हणजे फक्त फॅट साठली. स्टियाटो हिपॅटायटिस, इन्फ्लमेशन, बघा तो परशब्द आला, इन्फ्लमेशन. स्टियाटो हिपॅटायटिस ग्रेड 2, फायब्रोसिस ग्रेड 3, सिरोसिस ग्रेड 4 आणि हिपॅटोसेलर कार्सिनोमा ग्रेड 5. फायब्रोसिसपर्यंतचे पेशंट रिव्हर्ट बॅक झालेले आहेत, पण सिरोसिस झाल्यानंतर रिव्हर्ट बॅक होत नाही. दॅट इज नो ट्रीटमेंट फॉर सिरोसिस, काहीच करता येत नाही. सिरोसिस म्हणजे असं रव्यासारखं तुमचं लिव्हर होतं, दॅट इज द एंड स्टेज, ओनली लिव्हर ट्रान्सप्लांट द ट्रीटमेंट, बरोबर ना. मग ह्यासाठी आता काय चाललं यांचं, फिफ्थ स्कोर करा, हे करा, ते करा, वेट लॉस करा, खूप महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय. म्हणजे पूर्वी लोक दारू पिऊन मारायची, आत्ताही दारू पित आहेत बरं का. पण आपल्या नॉन अल्कोहोलिक लोकांमध्ये जी ओबेसिटी वाढते, चरबी पोटावरची, चरबीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, पियर शेप्ड आणि ॲपल शेप्ड. पियर म्हणजे काय, पियर असं असतं ती चांगली, ॲपल असं असतं, आपली बघा ॲपल शेप्ड असतं सगळ्यांची, बरोबर ना. तुम्ही कॅमेऱ्यात येत नाही, कॅमेऱ्यात मी येतोय आणि आले तरी माझं झाकलं गेलं खाली. तर ह्या फॅटी लिव्हरसाठी त्यांचा क्रायटेरिया असा आहे, 5% जरी तुम्ही वेट लॉस केला, पर्सेंट म्हणतो मी, म्हणजे एखाद्याचं 100 किलो जर असेल, 5% किती, 5 किलो, तो 100वरनं 95 जरी आला तरी त्याचा स्टियाटोसिस म्हणजे जी फॅट साठलेली ती कमी होती, त्यांचं असं म्हणणं आहे. काही काहींचं म्हणणं 3%ला पण तो इफेक्ट आहे, पण 5% धरले त्यांनी, 5%, 10%, 15%. तर 7 to 10% झालं तर इन्फ्लमेशन कमी होतं. इन्फ्लमेशन पण म्हणजे स्टियाटो हिपॅटायटिसची स्टेज कमी होते. मोर दॅन 10% आणि 15% कमी झालं तर फायब्रोसिससुद्धा रिव्हर्स होतं. 10%ला बरं का, 10%ला रिव्हर्स द फायब्रोसिस. आणि 15% वेट लॉस जर केला तर तुमचं हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसुद्धा पूर्ण रिग्रेशन होतं 85%, 90%मध्ये. म्हणून आता फॅटी लिव्हरसाठी हे टिर्झेपेटाइडचं इंजेक्शन ऐकले कोणी, मंजारो दॅट इज अ टिर्झेपेटाइड, GIP-1 GLP-1 बाय ॲगॉनिस्ट आहेत. ही इंजेक्शन आठवड्याचं इंजेक्शन आहे, डायबिटीजचं इंजेक्शन आहे, पण विदाउट डायबिटिक पेशंटला द्या, तुमचं वेट लॉस होतं का नाही बघा. ठीक आहे, त्याचे साईड इफेक्ट आहेत, नॉशिया, वॉमिटिंग किंवा तुम्हाला पॅनक्रियाटायटिस बसायची भीती आहे. मेन त्याचं मेकॅनिझम काय, गॅस्ट्रिक एम्प्टिंग कमी करते ते. गॅस्ट्रिक जसं आपण DPP-4 इन्व्हिटर म्हणतो ना, तुमचे विल्डाग्लिप्टिन हे सगळे काय आहेत, हे पण तुमचे GLP-1 सारखे आहेत, फक्त GLP-1 हाय लेवलमध्ये जातात, हे थोडे कमी लेवलमध्ये जातात, असं आहे. ते इन्सुलिन सिक्रेट झालं तर शुगर वाढली तर इन्सुलिन सिक्रेट करतात, शुगर नाही वाढली तर करत नाही, त्यामुळे हायपोग्लायसेमिया होत नाहीत. तर सांगायचं उद्देश की वेट लॉस कुठल्याही तुम्ही प्रकारे करा, हेल्दी प्रकारे करा, गोळ्या घेऊन काही करू नका. प्रत्येकाचं बरेच डॉक्टर म्हणतो गोळ्या द्या, व्यायाम नाही करायचं, गोळ्या द्या. मग मी त्याला काय म्हणतो, तू एक काम कर, तू आंघोळ करू नको, तुला आंघोळीची गोळ्या देऊ, चालेल का, बरोबर ना. आंघोळ केल्याचे आनंद मिळतोय तो मिळणार आहे का, असं आहे. तसं काही गोष्टी आहेत. ते हे स्टेजेस झालं वेट लॉस झालं. आता सडन वेट लॉस, तुमचं वेट लॉस कसा असावा, सस्टेनेबल असावा. सस्टेनेबल म्हणजे हळूहळू आणि ग्रॅज्युअल असावा. गो स्लो म्हणतो ना, स्टार्ट लो गो स्लो, हळूहळू जा. तर 0.5 to 1 kg पर वीक गाईडलाईन काय सांगते, 0.5 to 1 kg, एका आठवड्याला 1 किलो ठीक आहे. म्हणजे महिन्याचं किती झालं, 2 ते 4, 3 किलो वेट लॉस करा. बरेच बघा हे जैन लोक असतात, उपास तपास करतात, महिना काय खात नाही, पाणी पे, बरं ना, किंवा नुसतं हे असतं, त्यांचं वजन एकदम कमी होतं का नाही. मग ह्या लोकांमध्ये साईड इफेक्ट सडन वेट लॉस शिकले होतात, त्यांच्यात गॉल स्टोन होतात, पित्ताशयाच्या पिशवीत खडे. नॉलेज कसं आहे बघा, सडन वेट लॉस करा, तुम्हाला गॉल स्टोन प्रेसिपिट होतील, तुम्हाला न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होतील, डिहायड्रेशन होईल, विकनेस येईल, सायकोलॉजिकली तुम्ही इरिटेट व्हाल, बरोबर ना, सगळे हॉर्मोन्स तुमचे डिअरेंज व्हायला सुरू होतील, लॉस ऑफ मसल, ऑस्टिओपोरोसिस, मूड चेंजेस, इम्युन स्टॅटस, हे त्यांचे सडन वेट लॉस झाल्यानंतरचे त्याचे साईड इफेक्ट आहेत.
आता एक हॉर्मोन्स, मी मगाशी सांगितलं की तुम्हाला एक इम्पॉर्टंट हॉर्मोन सांगतो की आपली जी फॅट सेल आहे, फॅट सेल लेप्टिन हॉर्मोन सिक्रेट करते. लेप्टिन हार्मोन तुमचं रेग्युलेट द ॲपेटाईट, वेट आणि एनर्जी बॅलन्स. म्हणजे आपण म्हणतो ना, एक सारखं काय खातो, नुसतं खातोच आहे, मला तर काही भूकच लागत नाही, बरोबर ना. तर लेप्टिन्स हे फॅट सेलमधनं लेप्टिन्स हॉर्मोन. दुसऱ्या हार्मोनचं नाव ऐकलं बघा, ग्रेलिन. ग्रेलिन हॉर्मोन माहिती आहे का? ग्रेलिन हॉर्मोन हा स्टमकमधनं सिक्रेट होतो आणि तो काय रेग्युलेट करतो? फूड इंटेक. परत फूड इंटेकचे, म्हणजे हे सगळे हंगर हॉर्मोन्स आहेत, फूड इंटेक आणि तुमचे ॲपेटाईट. दुसरा असतो एन्डॉर्फिनचे हॉर्मोन. आपण ज्यावेळेस आनंदी असतो ना, एन्डॉर्फिन रिलीज होतात, बरोबर ना. एन्डॉर्फिन्स काय करतात? ॲक्ट्स मूड इलिवेट करतात. नॅचरल तुमचं पेन किलर म्हणून काम करतात एन्डॉर्फिन्स. जर तुमचे एन्डॉर्फिन्स कमी असेल तर तुम्ही डिप्रेशनमध्ये असता, पेनफुल असता. दुसरा आहे सिरोटोनिन. जे लोक आता सध्या सायकेट्रीची ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना SSRIचे ड्रग वापरतात, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर, बरोबर ना. सिरोटोनिन लेवल, तर सिरोटोनिन लेवल तुमच्या मूडचे आहेत. सिरोटोनिन कमी झाले की डिप्रेशनमध्ये जातो आहे, असं आहे. नंतर डोपामिन. एखाद्याचे पाठ शाबासकी, मस्त झालं लेक्चर, वा छान छान छान, लगेच भारी वाटतं. डोपामिन सिक्रेट होतं, रिवॉर्ड, मोटिवेशन, आता मी अजून चांगलं करीन, पुढच्या वेळेस अजून चांगलं बन, बरोबर ना. जसं लहान मुलं तुमच्या पोरांना तुम्ही जर हे केलं तर त्यांना अजून हुरूप म्हणतो ना आपण. सो हे जे सगळे हॉर्मोन्स आहेत ना, जसं मी तुम्हाला सांगतो की डोळ्यात पाणी येणे, कचरा गेल्यावर पाणी येते आणि एखादी वाईट घटना घडल्यावर पाणी येते. ॲक्शन तर म्हणायचं सेम आहे का नाही, पण इट इज ड्रिवन बाय डिफरंट म्हणजे मेकॅनिकल फॅक्टर्स. हे कचरा गेल्या म्हणून आले, कचरा बाहेर काढण्यासाठी आले. जसं सर्दी होती, ते व्हायरस बाहेर काढण्यासाठी सर्दी होती, आपण ती थांबवतो गोळ्या देऊन, म्हणजे आताच वाढा सर्दी, बरोबर ना. तर नेचरचं कसं आहे, अगेन्स्ट नेचर जाऊ नका, ठीक आहे भाऊ दे, पण त्याला लिमिट आहे म्हणून आपण ट्रीट करतो पेशंटला. नाही तर म्हणजे रे डॉक्टर अँटी सगळं आमचं सांगतंय. ते डोपामिन. ऑक्सिटोसिनचं बघा, ऑक्सिटोसिनचं कसं आहे, सोशल बॉन्डिंग. ऑक्सिटोसिन जे असतं ना, हे हॉर्मोन्स लेबरसाठी, प्रिपरेशन ऑफ लेबर किंवा प्रिपरेशन ऑफ लॅक्टेशन. ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देतात गायांना, माहिती आहे, दूध वाढायला. त्याचे परिणाम आता लोकांवर व्हायला लागले आपल्यासुद्धा. ऑक्सिटोसिन आपल्या अन्नसरी जाते, म्हणजे आपण दूध पितो ना, ऑक्सिटोसिन जाते. ते सोशल बॉन्डिंग असतं ना, बाळाला आईच्या जवळ. फॉरेन कंट्रीजमध्ये डिलिव्हरी झाली ना की आईच्या छातीवर ठेवतात त्याला तिथंच, करेक्ट, लगेच तिथं. आपल्याकडे देत नाही, 2-2 दिवस बाळा नाही माहीत नसते, हे इकडं सुकून जातं, ती बिचारी तिकडे जाते, बरोबर ना. काही कंडिशन असतील अशा, पण ती द्यायला पाहिजे. तर त्याला द्यायचं कॉल सोशल बॉन्डिंग, कारण ते आईच्या गर्भाशयाच्या आतमध्ये असतं ना, आईचं त्याचं बॉन्डिंग चांगलं असतं. त्या आईची स्किन जरी त्याला झाली ना तरी आई त्याला ते हे होतं, लगेच लक्षात येतं. ते जे ऑक्सिटोसिन हॉर्मोन सोशल बॉन्डिंगसाठी. जसं प्रोलॅक्टिन मिल्क इंजेक्शन करतो, प्रोलॅक्टिन पिचूमध्ये सिक्रेट होतो, तो काय करतो, दूध बाहेर काढतो. बाळ जेवढं ओरडल तेवढं प्रोलॅक्टिन सिक्रेट होते, जेवढं ओरडल तेवढं फ्रिक्वेंट फिडिंग चांगलं आहे, बरोबर ना. तसं हे ह्याचे हॉर्मोन्स आहेत. इन्सुलिन हॉर्मोन सांगतो. इन्सुलिन इज अ व्हेरी गुड हॉर्मोन. आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह हॉर्मोन इज इन्सुलिन, त्याला ॲनाबॉलिक हॉर्मोन म्हणतात. ॲनाबॉलिक म्हणजे सगळं चांगलं करणारा, सगळं चांगलं करणारा ॲनाबॉलिक आहे. मग इन्सुलिन वजन पण वाढवतो. इन्सुलिन घेणारे लोक बा थोडंसं वेट वाढतं, पण दॅट इज अ ॲनाबॉलिक हॉर्मोन, प्रोटीन सिंथेसिस करते, हे करते. आणि बाकीचे सगळे हॉर्मोन्स आहेत ना इन्सुलिनचे शत्रू आहेत, दे आर कॅटेबॉलिक हॉर्मोन्स. कॅटेबॉलिक म्हणजे घट काढणार, प्रोटीन हे करतील, मग तुमचे ग्लायकोजन झाले, ग्रोथ हॉर्मोन झाले, स्टेरॉइड झाले. त्यामुळे बघा स्टेरॉइड दिले की शुगर वाढते का नाही, स्टेरॉइड दिले की शुगर वाढली का नाही लोकांची. दीज आर अँटी इन्सुलिनिक नेचर, सगळे हॉर्मोन्स अँटी इन्सुलिनिक आहे. जाता जाता मी तुम्हाला हॉर्मोनचं सांगून गेलो, बऱ्यापैकी तुम्हाला नॉलेज मिळालं असेल, आहे ना, ऑल अदर्स. आता एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ॲड्रिनलिन आणि नॉट ॲड्रिनलिन. ॲड्रिनलिन आणि नॉट ॲड्रिनलिन का महत्त्वाचं देतो, इमर्जन्सीमध्ये आपण ॲड्रिनचं इंजेक्शन देतो. पेशंट मरायला तर ॲड्रिनलिन इंजेक्शन देतो, मरता मरता पेशंट वाचतो. द बेस्ट ड्रग ऑफ चॉईस मोर दॅन हायड्रोकॉर्टिसोन सुद्धा ॲड्रिनलिनचं आहे. एखाद्या जर रिॲक्शन आहे ना, ॲड्रिनलिनचे इंजेक्शन मिळतात इंट्रामस्क्युलर, दॅट इज द बेस्ट वे. आम्हालाही माहीत नव्हतं आत्तापर्यंत, आम्ही हायड्रोकॉर्टिसोन द्यायचो, एविल द्यायचो, अजूनही डॉक्टर एविल देतात. एविल हॅज 0 व्हॅल्यू, एविल हॅज नो व्हॅल्यू. इमर्जन्सीत काय द्यायचं तुम्हाला, फक्त हे द्यायचं इफ इट इज अ सिव्हिअर ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन, ॲड्रिनलिन द्यायचं. हे ॲड्रिनलिन सिक्रेट कुठून होतं, किडनीच्यावर एक ग्रंथी असते ॲड्रिनल ग्लँड, करेक्ट. ॲड्रिनल ग्लँडमध्ये सगळे हॉर्मोन सिक्रेट होतात, तुमचे सेक्स हॉर्मोन्स, तुमचे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन सगळेच आहेत ना, अल्डोस्टेरॉन, हे कॉर्टिसॉल, स्टेरॉइड हॉर्मोन्स. तर हे ॲड्रिनलिन तिथं सिक्रेट होतं. तर हे ॲड्रिनलिन काय करतं, वाझो कन्स्ट्रिक्शन करतं. वाझो कन्स्ट्रिक्शन झाली की ब्लड प्रेशर, म्हणून आपण BP लो झाला की ॲड्रिनलिन देतो त्याला, बरोबर ना, BP. तर सांगायचा उद्देश काय तुम्हाला सांगतो बघा, स्ट्रेसफुल लाईफवर ना विषय निघाला म्हणून सांगितलं की जी लोक स्ट्रेस असतात ना, सारखी ताणतणावामध्ये जाऊ दे, डोक्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नसतो म्हणतो ना, हे लोकांचं ॲड्रिनलिन सिक्रेट होत असतं. साधं उदाहरण की ट्रेननी चाललेत, 2 कुटुंब आहेत, एक कुटुंब आहे माझं कुटुंब आहे, मग तो चहावाला येतो, 25 रुपये चहा, 25 रुपये चहा. आणि मी म्हणतो 25 रुपये तर माझी फॅमिली सगळी चहा पिन, पळ तिकडं. मी त्याला 2 शिवाय देतो, 25 रुपये वाचवतो. तो दुसरा असतो 10 लोकांचे 25-250 रुपये चहा घेऊन मस्त मजा जातो. हे नाही माझं ॲड्रिनलिन सिक्रेट झालं, ॲड्रिनलिन सिक्रेट होऊन माझं हार्ट रेट काय तुमचा वाझो कन्स्ट्रिक्शन झालं, मला अटॅक आला आणि 1.5 लाख रुपये माझे गेले. हे मला त्यावेळेस कळत नाही. म्हणजे एक सांगायचा उद्देश बरं का, की ह्या बारक्या गोष्टी आहेत.
छोट्या छोट्या, जेवढं तुम्ही येत आहे तेवढं जात आहे. त्यामुळं जास्त स्ट्रेसफुल लाईफ जगू नका. लायपोप्रोटीनचं झालं, लायपेज झालं, सगळं झालं, इन्सुलिन रेजिस्टन्स, ओबेसिटी. शेवटचा पॉईंट फायनल, माय वर्ड्स ऑफ विजडम म्हणतो ना, ॲडवाईस. बघा आता डॉक्टर आम्ही काय करायचं तेवढं सांगा आम्हाला, तेवढंच कधी बाकीचं सगळं डोक्यावरनं गेलं, माझ्याही गेलं, मी परत विसरून झाले. म्हणून तर मी एवढे 8 पानं लिहून आणलीत, काय काय लक्षात ठेवणार ना असं. तर सगळ्यात मोठा जो इटिंग पॅटर्न असतो ना, रिव्हर्स पिरॅमिडसारखा असा. रिव्हर्स पिरॅमिड, उलटा पिरॅमिड. म्हणजे काय, ब्रेकफास्ट लाईक अ किंग आपण म्हणतो का नाही, किंग, भरपूर ब्रेकफास्ट, हेवी ब्रेकफास्ट करा. आपल्याकडं कुणीच करत नाही. मील लाईक अ क्वीन आणि डिनर लाईक अ बेगर, भिकाऱ्यासारखं. आपल्याकडे नेमकं उलटे, फक्त चहा घेऊन बाहेर पडतो घराच्या, 2-3 वाजता तरी पोटात काय नसते, आणि रात्री एवढ्या चपात्या खाऊन झोपतो, मग का नाही पोट मोठं असायचं. तर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द इंडियन कम्युनिटी. आणि तुम्हाला मी खोटं सांगत नाही, मी स्वतःचं जे केलं ना, माझं 77.7 वजन होतं, माझं 62वर आलं आता. म्हणजे माझं 15% काय, मोर दॅन 15%. लोक म्हणतात डॉक्टर बघा तुम्हाला डायबिटीज झाला का, नशीब विचारत नाही तुम्हाला एड्स झाला का, HIV झाला का, बघा तुमचा लेट. तर हे, आणि अजून एक तुम्ही सांगतो बरं का, आपल्या इंडियन कॉन्टिनेंटचा स्टडी केला त्यांनी. बघा तुम्ही आपल्या लोकांना, बघा आपल्या लोकांना उभं करा. आपले लोक कसे असतात, बुटकी असतात, हाईट कमी असती, रंग काळा असतो, मान लहान असती, पोट मोठं असतं, बरोबर का, बारीक गोष्ट द्या. ह्या लोकांमध्ये डिस्लायपिडिमियाचं प्रमाण जास्त असतं. असा माणूस आला आणि त्याचं पहिलं कोलेस्ट्रॉल करा, बाकीचं करू नका, कोलेस्ट्रॉल करा. करेक्ट. तर ही लोक हार्ट अटॅकने होण्याचे चान्सेस. इव्हन काही लोकांच्या मानाचे तर काळ असतं, बघितलं का, वेलवेटीसारखं. ते काय असतं, दॅट इज कॉल्ड ॲज ॲकॅन्थोसिस निग्रिकान्स. ॲकॅन्थोसिस, ॲकॅन्थोस म्हणजे स्किन, निग्रिकान्स म्हणजे निग्रोसारखी क्रीन, काळं होतं ना मन, ॲकॅन्थोसिस. तर दॅट इज अ साईन ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. आपले जे तुमचं टोमॅटो सॉस आहेत ना, टोमॅटो सॉस 60% 70% साखर असते, त्यात टोमॅटोच नसतंय. तुम्ही गाड्यावर जा, तुम्ही टोमॅटो हे खाता, समोसे खाता ना, केमिकलचं ते सॉस असतो, त्यात टोमॅटो नसतंय. लोक ते एक हे घेतात समोसा आणि एवढं मात्र टोमॅटो सॉस खातात. तर दे आर किलिंग देमसेल्फ. तर त्याच्यामध्ये सगळे शुगर ॲडेड केलेली असती. साखर पूर्णपणे बंद करा. आणि शुगर बघा, शुगर झाल्यानंतर काय फक्त कार्बन तयार होते, कचरा काळा हे असतं, बरोबर ना, कार्बोनेट. हे कार्बनच परत तुम्हाला कॅन्सर करते. त्यामुळं साखरेचा काहीच उपयोग नाही. मिठाचं सांगतो, मीठ महत्त्वाचं आहे. लो सॉल्ट, नो सॉल्ट नाही, वाक्य आहे बरं का, नो सॉल्ट नाही, लो सॉल्ट डाएट. मीठ घ्यायचं कमी. बरेच लोक वरनं मीठ टाकतात. किती लोक बघितले आपल्याकडे मीठ टाकायचं प्रमाण काय मस्त असतं अगदी. लोणचं, पापड, जा अशा कार्यक्रमाच्या दिवशी भाजीपेक्षा लोणचं घेतात एवढं. कधी बघितलंच नाही लोणच्यावर चपाती खाता रे. तर हे जे तर हे खारट जे गोष्टी आहेत ना, त्याचं सायंटिफिक मी पुढचं सांगतो तुम्हाला. मीठ जास्त खाल्ल्याने काय होईल सांगतो बघा. मीठ जास्त खाल्ल्याने मुतखडे होऊ शकतील का, हे कोणाला पडेल का. मीठ जास्त खाल्ल्याने मुतखडे झाले डॉक्टर. बेसिक सांगतो, मीठ जास्त खाल्लं ना, सेलच्या आत मीठ गेलं की सेल म्हणते मला काहीतरी द्यायला पाहिजे, मग ती कॅल्शियम बाहेर देते. कॅल्शियम बाहेर दिलं की तुम्हाला हायपोकॅल्शियम येतं, हातापायाला वांब्याला सुरू होतात. मग हे बाहेर जायला कॅल्शियम कुठनं बाहेर पडणार, किडनीतनं. ती तुम्हाला किडनी प्रेशर स्टोन करेल, असं असते. दुसरा एक प्रकार का आपण गुळण्या करायला सांगतो मिठाच्या. डॉक्टर म्हणतात मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर, बरोबर ना. आणि अजून दुसरा लोक म्हणतात माझ्या जखमेवर मीठ चढतो काय, म्हणतो का नाही आपण. बेसिक थिंग आहे बरं का ट्रीट करताना, कारण मला याचा फायदा माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप झाला आहे की माझ्या जखमेवर मीठ चोकलं. मग ही जर जखम असेल तर मीठ का घ्यायचं. तर मिठाच्या 2 गोष्टी आहेत बघा, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, कुठंच मेन्शन केलेलं नाही, तुम्हाला सापडणार नाही. मीठ हॅज अ डोस डिपेंडंट इफेक्ट. डोस डिपेंडंट म्हणजे काय, लो डोसमध्ये अँटीसेप्टिक काम करते. म्हणजे 1 ग्लास पाण्याला अर्धा चिमूट मीठ घ्या, आपण चमच्यावर टाकतो म्हणून ते भडकतं. दुसरा कुठला ड्रग आहे डोस डिपेंडंट इफेक्टचा ड्रग कुठला आहे, ॲस्प्रिन, इकोस्प्रिन. इकोस्प्रिन हाय डोसमध्ये पेन किलर काम करते. डिस्प्रिन 3.25 डोकं दुखायचं थांबते. लो डोसमध्ये अँटीप्लेटलेट काम करते. मरेपर्यंत इकोस्प्रिन खाणार लोक आहेत का नाही. सो दिस इज अ डोस डिपेंडंट. तर मिठाचं हे असं एक छान कल्प्रिट आहे. तिसरं म्हणजे व्हिजिबल ऑइल. तेल दिसतंय ना भाजीत, खाऊ नका, बाजूला काढा. असं व्हिजिबल आहे आपल्याकडे खूप लोकांचं व्हिजिबल ऑइल जे आपण म्हणतो ना, तर्री बिरी प्रकार, काही लोकांचं तर्रीच पितात नुसती. तिसरा प्रकार सांगितला ट्रान्स फॅट कमी करा. ट्रान्स फॅट म्हणजे तळलेलं, कुठलंही तळलेलं कमी करा. तुम्ही तेल खा, पूर्वी आम्ही तेल चटणी खायचो, चालते, दॅट इज अ बेस्ट तेल, पण तुम्ही तळलं की ते ट्रान्स फॅटमध्ये गेलं. इट इज वर्स दॅन सॅच्युरेटेड फॅट्स. त्यामुळं तळलेलं तुम्ही सर्वात वाईट तळलेलं आहे. 30 मिनिट ब्रिस्क वॉकिंग करा तुम्ही 30 मिनिट. याचा एक प्रयोग आमच्या वडिलांनी केला बघा, की उदाहरणार्थ मी व्यायामच करत नाही आणि आत्ता जर तुम्ही आपण होतो टाईप 2 डायबिटीस हा जेनेटिक आहे, आई वडिलांना असेल तर होतो. ह्याच्या घरामध्ये हिस्ट्री कोणाला त्यांना डायबिटीज झालेत, तर ओनली वन कॉज फिजिकल इनॅक्टिव्हिटी. फिजिकल इनॅक्टिव्हिटी इज द कॉज ऑफ डायबिटीज. व्यायामच करत नाहीत, बसूनच राहतात नुसते, मोबाईल असतो सारखा, असं आहे. तर 30 मिनिट ब्रिस्क वॉकिंग करा. तुम्ही काय करा, चालायला निघा, 15 मिनटं जा, 15 मिनटं या, 30 मिनटं होतात. तुम्ही 15 मिनटं फास्ट जा अगदी, ठीक आहे. तुम्हाला लक्षात येईल की तिथे गेलं की मला दम लागला, तुम्ही तिथं बसा तिथं, तिथून परत बॅक या.
परत दुसऱ्या दिवशी जा, तिसऱ्या दिवशी, 7व्या दिवशी तुम्हाला कळलं अरे मला इथं दम लागला, मी आज पुढं आलो आहे. 15 दिवसांनी कळलं मी अजून पुढं आलो आहे मी. म्हणजे तुमची एन्ड्युरन्स, तुमची कॅपॅसिटी वाढली, तुम्हाला कळायला लागतं. तर ह्या गोष्टी आपण करत नाही कधी, तुम्ही प्रयोग करून बघा, होतं ही गोष्टी. तर 30 मिनिट वॉक करा, 2 दिवस म्हणजे 150 मिनिट आठवड्याला. रेजिस्टंट ट्रेनिंग जे आहे ते 2 डेजचं करा. टोन मिल्कमध्ये सांगतो, याची साय जे आपण खातो ना, ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, टोन मिल्कमध्ये काय करतात, हे सगळे फॅट्स काढतात. फॅट्स काढल्यानं प्रोटीन जात नाहीत, कॅल्शियम जात नाही. टोनिंग ऑफ मिल्कने काय होतं, क्वांटिटी वाढते, मग बऱ्याच लोकांना पुरतं. तुम्हाला ना पनीर 1 लिटर दूध जर तुम्ही केलं तर पनीर किती तयार होईल. पण आज एवढं लोकांना सगळं जे पनीर देतात हे कसं शक्य, एवढं दूध होत नाही आहे ना प्रोडक्शन. मग हे सगळं केमिकलचं पनीर आहे. आता मध्ये तुमची मंचरच्याच फॅक्टरीचं झालं होतं ना ते, की तिकडचं कोणतरी दूध देत होतं आणि त्याकडे एक पण गाय नव्हती, 16,000 लिटर दूध द्यायचं, कुठून यायचं काय माहिती. मग नंतर ते सर्च केलं तर ते सांगायचा उद्देश काय की दीज आर द थिंग्स वाय वी आर सफरिंग फ्रॉम. कॅन्सरचं कारण ते पालेभाज्या, हे रॉ फूड, शेंगदाणे मी सांगितलं, सॅलड्स ब्रेड भरपूर खा. सॉफ्ट ड्रिंक्स अजून घेऊ नका, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतं. मला वाटतं भरपूर झालं आता. आय एम थँक्यू सो मच, आणि थँक्यू सो मच फॉर काय म्हणतात क्वाईट लिसनिंग.